ओके, नमस्कार सर्वांना. जी चॅम्प अबॅकसच्या या फ्रँचायझी मीटिंग मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या मीटिंगचा जो विषय आहे, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, विषय हा खूप आणि आजच्या मीटिंगचा जो विषय आपण ठेवलेला आहे तो काय आहे की आपण कशा प्रकारे एखाद्या स्कूलमध्ये जाऊन आपण कशा प्रकारे एखाद्या स्कूलमध्ये जाऊन अबॅकसचा क्लास घेऊ शकतो किंवा एखाद्या स्कूलमध्ये जाऊन आपण कशा प्रकारे स्वतःची मार्केटिंग करू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे 2-3 विषय त्याच्यामध्ये आहेत, तर ते सर्व आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि त्यामुळं जे कोणी जॉईन झालेलं आहे त्यांना सर्वांना महत्त्वाची रिक्वेस्ट आहे की स्कूल संदर्भात टोटली आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आजचा मीटिंगचा जो विषय आहे तो काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपण अबॅकसचा क्लास हा घरी चालवतो. कोणी घरी चालवतं, कोणी स्वतःचे क्लास प्रॉपर क्लासरूम घेऊन चालवतं. याच्यामध्ये अजून तुम्ही कशा प्रकारे स्वतःच्या इन्कम मध्ये कशी वाढ तुम्ही करू शकता. आपलं एक ब्रीदवाक्य आहे किंवा आपलं एक जीच्या अबॅकसची सुरुवात करताना आम्ही काय विचार केला होता आणि सध्या आमचं विचार काय आहे तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल आमचा असा विचार आहे की जीच्या अबॅकसच्या प्रत्येक फ्रँचायझीने किमान 1,00,000 रुपये तरी कमवावे. किमान महिना. 1,00,000 रुपये महिना. म्हणजे असं नाही की पूर्ण अ, स्वप्न आहे किंवा आमचं असं रिझोल्यूशन आहे किंवा आमची अशी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने महिन्याला 1,00,000 रुपये तरी अबॅकसच्या माध्यमातून कमवावे. किंवा जीचॅमच्या सर्व्हिसेस ज्या काही आहेत, समजा हँडरायटिंग असेल, अबॅकस असेल, फोनिक्स असेल, काही लोकांनी वेदिक मॅथ्स घेतलेला आहे, काही लोकांनी प्री स्कूल घेतलेली आहे. या सर्व गोष्टींचा एक म्हणजे आपलं गोल लक्षात घ्या पहिले, कारण की ते गोल पहिले तुम्ही त्याच्यासोबत अलाईन असलं पाहिजे. म्हणजे आम्ही जिथं आहोत तिथं तुमचा पण विचार तोच असला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर तुमचं गोल आहे 5,000 रुपये महिना कमवायचा आहे सर मला फक्त, आणि मी विचार करतोय 1,00,000 रुपये महिना कमवायचा, तर हे मॅच नाही होणार. मग ज्याला असं काही इच्छा असेल की बाबा मला 5,000 कमवायचे भरपूर झाले किंवा 10,000 कमवायचे भरपूर झाले सर, त्याने मीटिंग लीव्ह जरी केली तरी चालेल. कारण की आपल्याकडं तसेही आपल्याकडं जवळपास 1,000 लोक आहेत, पण आता मीटिंगमध्ये 70-80 लोक आलेले आहेत सध्या. म्हणजे याचा अर्थ बाकीच्या लोकांना तेवढी इच्छा नाहीये. म्हणजे ज्याला इच्छा आहे ते आलेले आहे असं आपण गृहीत धरूया. तरी याच्यामध्ये चुकीनं तुम्ही आला असाल या मीटिंगमध्ये. समजा तुम्ही बाय मिस्टेक या मीटिंगमध्ये आला की सर मला तर 5,000 कमवायचे, पण तुम्ही 1,00,000ची गोष्ट करायला लागले तर मी लिव्ह करते, तर तुम्ही लिव्ह करू शकता, तुम्ही मीटिंग सोडवू शकता आणि जाऊ शकता तुम्ही. सो ही गोष्ट लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट आपण विचार पहिले इथं आला पाहिजे डोक्यामध्ये. म्हणजे आपला विचार जन्म घेतो आणि त्याच्यातूनच ऍक्शन निर्माण होतात. ओके, लक्षात घ्या. म्हणजे मी जे सांगतोय ते लक्षात घ्या की पहिले विचार डोक्यामध्ये तयार होतो आपल्या, आणि जे कोणी पैसे कमवतं, जास्त पैसे कमवतो किंवा चांगले पैसे कमवतो किंवा जो व्यवसाय करतो व्यक्ती, त्याला पहिले हे त्याच्या डोक्यात असतं की मला एवढं व्यवसाय मोठा करायचा आहे माझा. जेवढा मोठा तो विचार करतो तेवढा मोठा तो व्यवसाय करू शकतो. जर आपण आपला विचार असला की एवढा एवढा आपल्याला करायचं आहे आणि तेवढंच आपण करतो आणि मग त्याच्यापेक्षा जास्त आपण एफर्ट्स घेत नाही. सो सगळ्यात महत्वाचं आहे की आपला विचार हा असा असला पाहिजे की कमीत कमी एवढा तरी महिना आपल्याला याच्यातून पडला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय काय करायचं ते सगळं मग नंतर येतं. म्हणजे नंतरचा प्रश्न आहे की मला 1,00,000 रुपये महिना कमवायचा आहे. आता काही लोक ऑलरेडी 1-1.5 लाख रुपये महिना काही लोक ऑलरेडी कमवत आहेत. मग त्यांनी काय विचार करावा की त्यांनी पुढचा विचार करावा की मग 2,00,000 रुपये महिना मी कसं कमवू शकतो. मग त्यांनी अजून विचार करायचा की मी स्टाफ कसा हायर करू शकतो, अजून जास्त लोकांना कसं माझ्यासोबत घेऊ शकतो. असं प्रत्येकाचा एक गोल असलं पाहिजे. पण माझं जे गोल आहे ते माझं गोल असे की जीचॅमच्या प्रत्येक फ्रँचायझीने इरेस्पेक्टिव्ह ऑफ
कोर्सेस म्हणजे असं नाही की फक्त अबॅकस मधून, पण बाकी पण आपले कोर्सेस आहेत ते पण घेऊन, आणि एक तुमचं एक अबॅकस स्कूल म्हणा किंवा एक इन्स्टिट्यूशन मोठं उभं राहिलं पाहिजे जिच्यामच्या नावानं, आणि त्या माध्यमातून तुम्ही लोकांना सर्व्हिसेस दिल्या पाहिजे. त्या सर्व्हिसेस मधून जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला पाहिजे, आणि त्या सर्व्हिसेस मधून तुमची अर्निंग किमान 1 लाख रुपये तरी दर महिन्याला तुम्ही कमवले पाहिजे. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी इच्छा असली, जेवढं तुम्ही एफर्ट्स घेतले तेवढे जास्त तर तुम्ही कमवणारच आहात. सो ही आपली आजच्या मीटिंगचं जे एजेंडा आहे, तो एजेंडा असा आहे की आपण अजून पुढं काय करू शकतो. तो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्कूल हा पर्याय जो आहे, तो पैसे कमवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. म्हणजे शाळेमध्ये अबॅकसचे क्लासेस घेऊन तुम्ही एक चांगलं इन्कम त्याच्यामध्ये कमवू शकता. पण आपल्याला जेव्हा शाळेमध्ये आपण म्हणतो, तेव्हा आपलं जे सेंटर आहे ते सोडून आपण विचार करतोय. सो ते खूप केअरफुली आपल्याला ते करावं लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली जर पैसा त्याच्यामध्ये आहे, पण त्याच्यामध्ये रिस्क पण असते. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये जास्त पैसा आपण कमवू शकतो अशी पॉसिबिलिटी असते, त्याच्यामध्ये निश्चितच त्याच्यासोबत जोडलेली काही रिस्क असते. रिस्क कशी असते ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो कंटेक्स्ट मीटिंगचा मला असं वाटतं सर्वांना लक्षात आलं असेल की तुमचं इन्कम वाढवणे आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम याच्या माध्यमातून झालं पाहिजे, आणि आमचं जे गोल आहे तुमच्यासाठी ते फुलफिल झालं पाहिजे. आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपण करतो त्या तर आपण करणारच आहे. समजा ऍक्टिव्हिटीज काय करता तुम्ही, तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग घेता, ते तर तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करता, ते तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही जास्तीत जास्त मुलांसोबत तुमचा संपर्क वाढवता. जास्तीत जास्त पालकांसोबत तुमचा संपर्क वाढवता. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या क्लासमध्ये घेता. तुम्ही मार्केटिंग करता, तुम्ही पॅम्पलेट्स वाटता, तुम्ही बॅनर्स लावता, तुम्ही तुमची क्लासरूम सजवता, तुम्ही शेजारच्या एखाद्या क्लासमध्ये जाऊन डेमो क्लास घेता, तुम्ही शिक्षकांना वेगवेगळ्या भेट देता, त्यांना अबॅकस संदर्भात माहिती सांगता, तुम्ही वेगवेगळ्या शेजारच्या शाळेमध्ये जाऊन तुमच्याबद्दल माहिती सांगता की मी अबॅकसचा क्लास घेते, तुमच्याकडची काही मुलं माझ्याकडे पाठवा. सो हे सगळं तुम्ही जे करताय ते तर तुम्हाला करायचंच आहे, पण याच्या सोबतीला जोडीला जोड देऊन अजून आपण काय करू शकतो. तुमचं तुमचं सेंटर इफेक्टिव्ह चालू असताना किंवा चालवत असताना तुम्ही अजून ऍडिशनली काय करू शकता, त्याच्या संदर्भात ही मीटिंग आहे. ऑब्व्हियसली ज्या लोकांनी सेंटर नवीन नवीन सुरू केलेले आहेत, म्हणजे आता मी आज जे सांगणार आहे ते मी स्कूलच्या संदर्भात समजा सांगणार आहे, पण यातले काही लोक असतील ज्यांनी सेंटर नवीन सुरू केलं असेल. सो त्यांनी पहिले बेसिक गोष्टीवरच काम करायचंय. म्हणजे लगेच मी आज सांगितलं म्हणून लगेच एखाद्या शाळेमध्ये जायचं वगैरेच नाही. सो ज्यांनी जे जुने लोक आहेत त्यांनी त्यांनी हे करू शकतात जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण जे नवीन लोक आहेत त्यांनी पहिले बेसिक गोष्टीवर काम करायचंय. नवीन लोकांनी अगोदर आपली क्लासरूम चांगल्यात चांगली बनवायची आहे. नवीन लोकांनी अगोदर आपल्या जे पालक आहेत ज्यांना तुम्ही म्हणजे नवीन नवीन 2 ऍडमिशन तुमचे झाले असतील, 5 ऍडमिशन झाले असतील, 10 ऍडमिशन झाले असतील, 20 ऍडमिशन झाले असतील, 50 ऍडमिशन पर्यंत तुमचे झाले असतील. सो अशा लोकांनी काय करायचं की पहिले तुमचा किल्ला तुमचा मजबूत करा. अगोदर तुमचा किल्ला मजबूत झाला पाहिजे, तुमचा क्लास मजबूत झाला पाहिजे, तुमची कमांड अबॅकसवर आली पाहिजे, तुमची कमांड तुमच्या क्लासवर अशी असली पाहिजे की कोणीही आल्यानंतर तुम्ही निडरपणे त्या व्यक्तीचा सामना केला पाहिजे. नवीन लोकांना असं खूप वेळा होतं की त्यांच्याकडं पालक येतात आणि वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारून त्यांना भांडावून सोडतात आणि ते घाबरून जातात. सर असं असतं का, मग एवढे लेवल कसे आहेत, मग एवढी फीस काय आहे सर, असे काहीही प्रश्न नवीन लोकांना पॅरेंट्स विचारतात आणि जे नवीन असतात ते घाबरतात. तर त्यामुळे मी म्हणतोय की अगोदर आपला किल्ला आपल्याला मजबूत करायचा आहे, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. जे जुने लोक आहेत त्यांनी ऑब्व्हियसली त्यांनी सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या विहिरीचं पाणी पिलेलं आहे. त्यांनी कॉम्पिटिशन्स अटेंड केलेले आहेत, स्टेट लेवल कॉम्पिटिशन जे आपले होतात ते त्यांनी अटेंड केलेले आहेत.
त्यांनी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आपले अटेंड केलेले आहेत जुन्या लोकांनी. जुन्या लोकांनी आपल्या फ्रँचायझी मीटिंग्स बऱ्याच अटेंड केलेल्या आहेत. आणि नव्या लोकांना मी अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या ज्या जुन्या फ्रँचायझी मीटिंग झालेल्या आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळतील नवीन लोकांना. म्हणजे आपल्या मागच्या वर्षीच्या मीटिंग जशी आज मीटिंग होती अशा आपल्या बऱ्याच मीटिंग झालेल्या आहेत. सो त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आपण सेव्ह करून ठेवलेल्या आहे. मी आज त्या ग्रुपवर टाकेल तर नवीन लोकांनी काय करायचं, जसा जसा वेळ मिळेल तसे तसे या मीटिंग अटेंड करत राहायच्या. कारण की यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. सो नवीन लोकांनी आपला किल्ला मजबूत करायचा आहे, आपला क्लास चांगल्यात चांगला डेव्हलप करायचा आहे, आपण ट्रेनिंग चांगल्यात चांगली घ्यायची आहे, आपण प्रॅक्टिस चांगली करायची आहे, आपण मार्केटिंग चांगली करायची आहे आणि पॅरेंट्सच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्यासाठी प्रत्येक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की अबॅकस क्लास. पहिले तर तुम्ही जो अबॅकस क्लास घेणार आहात तुमच्या ठिकाणी घेणार आहात, समजा काही लोक ऑनलाईन क्लास घेतात, इट्स ओके. काही लोक स्वतःच्या घरामध्ये क्लास घेतात, इट इज ओके. काही लोक बाहेर क्लासरूम भाड्यानं घेऊन क्लास घेतात, इट इज ओके. काही लोक दुसऱ्या एखाद्या स्कूल सोबत टायअप करतात, प्री स्कूल सोबत टायअप करतात, तिथं स्वतःचा अबॅकसचा क्लास घेतात, त्यांना रेंट देतात, इट इज ओके. पण आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो असा आहे की तुमचा क्लास घेता घेता, म्हणजे पहिली गोष्ट तुमचा क्लास तुम्हाला बंद नाही करायचा, तुमचा क्लास तर तुम्हाला घ्यायचाच आहे. पण सोबत तुम्ही काय करू शकता की तुमच्यापासून दूर कुठेतरी एखादी शाळा आहे, समजा तुम्ही जिथं काम करताय तिथून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर, 5 किलोमीटर अंतरावर, 10 किलोमीटर अंतरावर एखादी शाळा असेल ज्यांना तुम्ही अप्रोच करू शकता आणि त्यांना तुम्ही अबॅकसचा क्लास तिथं तुम्ही घेऊ शकता का याची पडताळणी तुम्हाला करायची आहे. आणि तिथं लागणारं परमिशनचं लेटर आम्ही तुम्हाला देऊ. तिथं तुम्ही 2-3 प्रकारे तुम्ही अबॅकसचा क्लास घेऊ शकता. सो त्याची माहिती मी तुम्हाला देतो की कशा पद्धतीने तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. सो आतापर्यंत कंटेक्स्ट मीटिंगचा पूर्ण कंटेक्स्ट मी सेट केला. आरती दुसरी लिंक टाकावी लागेल, 100 फुल झालं. दुसऱ्या दुसऱ्या मीटिंगची लिंक टाक. हा, 1 मिनिट. हा, सो आतापर्यंत आतापर्यंत मी तुम्हाला कंटेक्स्ट सेट केला. कंटेक्स्ट सेट केला म्हणजे काय की आपल्याला नेमकं काय काय येस येस आय एम ट्राइंग कंटेक्स्ट. आतापर्यंत मी तुम्हाला ओव्हरऑल कंटेक्स्ट सेट केला की आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे. सो आपल्याला जर एखाद्या शाळेमध्ये जायचं आहे समजा, आपल्याला जर एखाद्या शाळेमध्ये जायचं आहे, आपल्याला जर एखाद्या शाळेमध्ये जायचं आहे तर आपल्याला अगोदर आपलं क्लास व्यवस्थित पाहिजे. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, पहिले तर आपला क्लास व्यवस्थित पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसरी गोष्ट आपलं प्रभुत्व पाहिजे आपल्या कंटेंटवर, आपल्या सगळ्या गोष्टींवर. आपण आपल्या विषयामध्ये पहिले तर एक्सपर्ट पाहिजे. आपण आपल्या विषयांमध्ये एक्सपर्ट पाहिजे. आपल्याला जे काही प्रिन्सिपलकडे तुम्ही गेलात किंवा शाळेमध्ये तुम्ही गेलात तर त्यांना काही प्रश्न जर त्यांनी तुम्हाला विचारले तर ते प्रश्न तुम्हाला, त्याचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे. आणि ते प्रश्न देण्यासाठी, त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की पहिले आपलं होमवर्क चांगलं पाहिजे.
आपल्याला अबॅकसची संपूर्ण माहिती पाहिजे. आपल्याला आपले लेवल्समध्ये सिलेबस काय काय आहे ते माहिती पाहिजे. तुमचे काही मुलं तयार झाले पाहिजे जे ओरल कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने करतील. लक्षात येत आहे का सर्वांच्या मी काय सांगतोय? सो पहिले तुमचा क्लास हा चांगल्यात चांगला पहिले डेव्हलप झाला पाहिजे. तुमचा क्लास जेव्हा व्यवस्थित डेव्हलप झाला त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्याच्याच मुळे मी तुम्हाला असं सांगितलं की पहिले तुम्हाला अगोदर स्वतःवर काम करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शाळेमध्ये जायचंय. आता आता मी असं गृहीत धरतो की आतापर्यंत मी जेवढं सांगितलं ते नवीन लोकांना लक्षात आलं, जुन्या लोकांना सुद्धा लक्षात आलं. आता आपण समजा शाळेमध्ये जर जायचं आहे तर शाळेमध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर असल्यानंतर आपण जाणार. शाळेवाल्यांना तुम्हाला अप्रोच करताना 3 प्रकारे तुम्ही अप्रोच करू शकता शाळेवाल्यांना. यू कॅन अप्रोच 3 वेज. पहिली गोष्ट तुम्ही शाळेमध्ये जाऊन एक फक्त फ्री वेबिनार म्हणजे फ्री सेमिनार तुम्ही शाळेमध्ये जाऊन घेऊ शकता. पहिली गोष्ट. पहिलं ऑप्शन शाळेमध्ये गेल्यानंतर काय करू शकता तुम्ही? फ्री सेमिनार त्यांच्यासाठी तुम्ही कंडक्ट करू शकता. हे बघा कसं असतं की शाळेवाल्यांना पण काही ना काही ऍक्टिव्हिटी पाहिजे असतात. काय पाहिजे असतात शाळेवाल्यांना? ऍक्टिव्हिटीज. सो त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते की काही शाळेवाले सुद्धा तुम्हाला डायरेक्टली अप्रोच करतात. म्हणजे तुम्ही शाळेवाल्यांना अप्रोच करणं आणि शाळेवाल्यांनी तुम्हाला अप्रोच करणं या दोन्ही गोष्टीमध्ये फरक येतो. म्हणजे जर त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं तर तुमचं काम खूप सोपं होऊन जातं. ओके. पण जर तुम्ही शाळेवाल्यांना अप्रोच केलं तर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे की तुम्ही त्यांना फ्रीमध्ये एक 2 किंवा 3 दिवसाचं वर्कशॉप तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता. काय करू शकता तुम्ही? फ्रीमध्ये त्यांच्यासाठी तुम्ही 2 किंवा 3 दिवसाचा एक वर्कशॉप कंडक्ट करू शकता. ज्या वर्कशॉपच्या माध्यमातून ज्या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्ही अबॅकसचं महत्व मुलांना सांगाल. त्या वर्कशॉपमधून तुम्ही 1 ते 100 काउंटिंग मुलांकडून करून घ्या. लक्षात घ्या काय काय करताय तुम्ही. 1 ते 100 काउंटिंग मुलांकडून करून घेताय आणि फक्त अबॅकसचं महत्व, अबॅकसचे फायदे आणि हा जो फ्रीचा तुम्ही वर्कशॉप घेताय शाळेमध्ये. सो याचा पर्पज काय आहे? याचा पर्पज हा आहे की शाळेवाल्यांनी तुम्हाला एंटरटेन करावं किंवा शाळेवाल्यांनी तुम्हाला आतमध्ये येऊ द्यावं. शाळेवाल्यांनी तुम्हाला ओळखावं. तुमची एक्सपर्टाईज काय आहे या विषयामध्ये हे शाळेवाल्यांना समजावं. तुमची एक्सपर्टाईज अबॅकसमध्ये कशी आहे हे पालकांना समजावं. अबॅकसची माहिती आणि महत्व हे पालकांना समजावं, मुलांना समजावं यासाठी हा फ्रीचा वर्कशॉप तुम्ही घेता. या वर्कशॉपमध्ये 3 दिवस किंवा 2 दिवस किंवा 1 दिवस जे काही त्यांनी तुम्हाला परमिशन दिली ती तुम्ही मुलांना ते वर्कशॉप घेऊन आणि ही पूर्ण ऍक्टिव्हिटी कशी फ्रीमध्ये आहे. पहिली गोष्ट. हा पहिला ऑप्शन आहे. आता दुसरा ऑप्शन काय आहे? दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही त्या शाळेसोबत टायअप करणं. काय करायचं? टायअप करायचं. किंवा त्यांना म्हणायचं तुमची एक क्लासरूम मला द्या आणि तुमच्या शाळेतले जे काही ऍडमिशन येतील त्यांना मी अबॅकस शिकवणार. ओके. जसं तुमचं सेंटर तुमच्या घरी सुरू आहे त्याच पद्धतीने सेंटर तुम्ही शाळेमध्ये चालवू शकता. हे दुसरा ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन काय सांगितलं मी? फ्रीमध्ये वर्कशॉप कंडक्ट करणे. सगळ्यांनी डोक्यामध्ये पक्क लिहून घ्या किंवा तुमच्याकडे पेपर वगैरे असेल त्याच्यावर लिहून घ्या. पहिला ऑप्शन काय? फ्रीमध्ये शाळेमध्ये वर्कशॉप घेणे. दुसरा ऑप्शन काय आहे? दुसरा ऑप्शन आहे तुम्ही शाळेच्या जे काही संस्थाचालक असतील, शाळेचे जे ऍडमिनिस्ट्रेटर असतील त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा की मी इथे क्लास कंडक्ट करते किंवा करतो आणि जी फीस तुम्ही घरी घेताय त्याच्यापेक्षा एक 200-500 रुपये कमी तुम्ही घेतली तरी चालेल कारण की तिथे तुम्हाला मार्केटिंगची गरज नाही. बरोबर. मुलं तुम्हाला भेटणार आणि आणि तुम्हाला काय करायचं आहे त्यांना सांगायचं की जसा क्लास तुम्ही घरी घेताय तसाच क्लास तुम्ही शाळेमध्ये घेणार आणि सिलेक्टिव्ह मुलांचा क्लास घेणार. म्हणजे ज्यांनी ऍडमिशन घेतली तुमच्याकडे त्याच मुलांचा तुम्ही क्लास घेणार. दुसरा ऑप्शन. वी आर टॉकिंग अबाउट ऑप्शन 2. ओके.
आणि मग तुम्ही घरी समजा 2,500 रुपये फीस घेताय, शाळेमध्ये पण तुम्ही 2.5 घेतली तरी पण काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही घरी 3 घेताय तर शाळेमध्ये तुम्ही 2.5 घ्या, कारण की शाळेमध्ये तुम्हाला बल्कमध्ये मुलं मिळणार आहेत. आता याच्यामध्ये काय गोष्ट येते की तो शाळेवाला जो काही ओनर आहे किंवा जो संस्थाचालक आहे, तो तुम्हाला का एंटरटेन करेल, वाय? तो विचारेल की मॅडम मी तुम्हाला क्लास घ्यायला रूम अवेलेबल करून देतो, तुम्ही क्लास घ्या, मी पालकांची मीटिंग अरेंज करतो, मी पालकांना बोलवतो, तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन द्या, जे ऍडमिशन होतील त्यांना तुम्ही ऍडमिशन घ्या. पण शेवटचा प्रश्न काय येतो, मला काय भेटल, व्हॉट अबाउट मी? तो संस्थाचालक किंवा शाळेचा ओनर दोन प्रकारे तुम्हाला विचारू शकतो. एक एक ओनर समजा असला, तो काय म्हणाल, मॅडम तुम्ही क्लास घ्या, आमच्या शाळेचं नाव होईल, तेवढंच माझ्यासाठी बस झालं, तुम्हीच फीस घ्या, तुम्हीच क्लास घ्या, तुम्हीच पालकांशी बोला, तुम्हीच फीस कलेक्ट करा आणि फक्त क्लास चांगला घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी तुम्हाला माझी रूम पण अवेलेबल करून देतो. एक जण असं पण म्हणू शकतो. दुसरं काय म्हणाल, मॅडम तुम्ही 2,500 रुपये घेणार आहे, मला काय देणार तुम्ही ते सांगा. मग तिथं तुम्हाला त्याच्यासोबत बार्गेनिंग करावी लागेल. हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्या व्यक्तीसोबत बार्गेनिंग करणं किंवा त्याला तुम्हाला मग बोलावं लागेल की सर मी 2,500 घेणार आहे, त्याच्यातले 1,000-1,200 तर माझे किटसाठी जाणार आहेत, बरोबर? कारण की ही ही जी सेकंड कंडिशन आहे, या सेकंड कंडिशन मध्ये आपण मुलांना फुल किट देणार आहे, आपण त्यांना बॅग पण देणार आहे, आपण त्यांना टी शर्ट पण देणार आहे, जसं तुम्ही घरी क्लास चालवताय तसाच तुम्ही तिथं चालवणार आहे. मग तो व्यक्ती विचारेल की मला काय, म्हणजे मी त्याला तुम्हाला काय सांगितलं, त्याच्यापैकी दोन व्यक्ती आहेत. एक म्हणाल की मॅडम मला काहीच नको, फक्त तुम्ही क्लास चालवा. दुसरा काय म्हणाल की मला काय भेटल, मग त्याला तुम्हाला सांगावं लागेल की सर आपण असं करू, मी 2,500 रुपये फीस घेते, त्यातले 500 रुपये तुम्हाला देते आणि 2,000 रुपये मी ठेवेल. त्या 2,000 मधून मला 1,000-1,200 रुपये मला किटसाठी लागत आहे, कारण की किट 1,000 रुपयाची किट आहे आणि 100 रुपये मला कुरिअरसाठी लागतात. सो 1,000-1,200 सगळं मिळून खर्च लागतोच आहे मला त्याचा. आणि मला किती उरतात, 700-800 रुपये मला शिकवण्याचे उरतील आणि 500 रुपये मी तुम्हाला देते एका मुलामागं. मग ते 500 रुपये तुम्हाला दिले तर तरी पण तुम्हाला ते परवडतं, कारण की बघा त्या व्यक्तीकडे शाळा आहे, रेंट म्हणून तुम्ही ते 500 रुपये एका मुलाचे त्याला देताय, लक्षात घ्या. आणि मुलं पण तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये मिळत आहे. सो ही सेकंड कंडिशन आहे. ही कोणती कंडिशन आहे, सेकंड कंडिशन. तर याच्यामध्ये तो व्यक्ती तुम्हाला जास्तीत जास्त काय म्हणेल की नाही मॅडम 500 नी मला 700 द्या, किंवा तुम्ही म्हणायचं की सर मी 300 देते. म्हणजे जे काही हा बार्गेनिंगचा विषय, शेवटी दिस इज बार्गेनिंग, तुम्ही कशा पद्धतीने करता त्याच्यावर हे अवलंबून आहे की तो व्यक्ती किती मध्ये तुमच्याकडून ऍग्री होईल. पण लक्षात घ्या, आपण जास्त याच्यामध्ये जास्त आपण जर स्वतःकडे मार्जिन ठेवायचा विचार केला तर क्वांटिटीमध्ये मुलं तुम्हाला मिळणार नाही. जिथं क्वांटिटी आहे ना तिथं प्रॉफिटचा जास्त विचार नाही करायचा, क्वांटिटी भेटते ना तुम्हाला, मग तुम्ही थोडं कमी मध्ये पण ऍडजस्ट केलं तरी पण चालून जातो तुम्हाला, लक्षात घ्या. सो ही दुसरी कंडिशन कशी आहे की तुम्हाला बार्गेनिंग करायचंय की सर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचंय, ते तुमच्या स्किलवर अवलंबून आहे की तुम्ही त्यांना 500 रुपये देताय किंवा 300 रुपये देताय किंवा 600 रुपये देताय किंवा 700 रुपये देताय किंवा 1,000 रुपये देताय. म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्हाला त्यांनी म्हणतील की आम्ही तुम्हाला डायरेक्ट 50 ऍडमिशन देतो एका एका वेळेला आणि 50 ऍडमिशनचे पूर्ण पैसे मी देतो तुम्हाला, असं तो संस्थाचालक पण म्हणू शकतो तुम्हाला. मग त्या कंडिशन मध्ये तो म्हणेल की नाही 1,000 रुपये तुम्हाला कमी करावं लागतील, तर तरी पण तुम्हाला ती करावी लागेल. जर तो एका वेळेला 50 ऍडमिशन स्वतःच फीस पे करतोय, म्हणजे याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे की तो स्वतः सुद्धा फीस ही सगळी पे करू शकतो त्याच्या शाळेच्या रेप्युटेशनसाठी. म्हणजे बघा कंडिशन्स याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कसं त्याच्यासोबत डील करणार, कसं तुम्ही त्याच्यासोबत बोलणार, या गोष्टीवर हे सगळं अवलंबून आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही कधीही मला फोन करू शकता, सगळेजण लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा शाळेवाल्यासोबत बोलायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली मला बोला की सर ते असं म्हणताय, मग मी त्यांना काय बोलू, किंवा मी त्यांच्याकडे चाललो मग मला सांगा मी काय बोलू. म्हणजे तुम्ही मला कधीही फोन करू शकता. आणि लक्षात घ्या ही गोष्ट, बऱ्याच लोकांना मी सांगतो की मला फोन करत जा, मला लोक फोनच करत नाही. लोकांना काय वाटतं मी खूप बिझी आहे, ऑब्व्हियसली मी बिझी आहे, पण तुमचं जर काम, तुम्हाला जर एखादा माझ्या फोनमुळे जर 50,000 रुपयाचं प्रॉफिट होणार असलं,
माझ्या एखाद्या फोनमुळे तुम्हाला 10-20 हजाराची ऑर्डर भेटणार असली किंवा माझ्या एखाद्या फोनमुळे जर तुम्ही पुढे जाणार असले तर इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फोन लावा. जास्तीत जास्त काय होईल, मी उचलणार नाही फोन, मग मी नंतर करेल फोन, किंवा मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज मी प्रत्येकाचा बघत असतो. सो तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता, मला रेकॉर्ड करून पण पाठवू शकता, किंवा म्हणजे कशा प्रकारे सुद्धा बघा, खूप आपल्याकडे चॅनल्स आहेत. तुम्हाला आमच्याकडून कॉल पण जातात, त्याच्यामध्ये पण तुम्ही विचारू शकता, किंवा मला तुम्ही हे असं जर असलं की शाळेचा विषय असला तर तुम्ही डायरेक्टली मला विचारा. ओके. सो आपण सेकंड कंडिशन बोलतोय की जिथं तुम्ही मुलांना फुल किट देताय, त्यांना बॅग पण देताय, टी शर्ट पण देताय, आणि तुमची संपूर्णपणे आयडेंटिटी तिथं मेंटेन होतीये आणि सगळं तुम्ही हँडल करताय. आता याच्यामध्ये जर शाळेवाले असं म्हणत असतील की आम्ही फीस घेतो आणि मग तुम्हाला महिन्यानंतर देतो, तर अशा कंडिशनमध्ये आपण काम करायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे शाळेवाले तुम्हाला जर म्हणत असतील की आम्ही 50 ऍडमिशन देतो तुम्हाला, फीस तुम्हाला 2 महिन्यानंतर देऊ, 1 महिन्यानंतर देऊ, तर अशा पद्धतीने काम होत नसतं. हे बघा, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की त्यांनी त्यांनी म्हणजे सेकंड कंडिशन जी आहे ती कंडिशन काय आहे की तुम्ही स्वतः अबॅकसचा क्लास तुमच्या शाळेमध्ये चालवताय, फीस तुम्हीच कलेक्ट करताय, शिकवता तुम्हीच आहे, आणि शेअर जर त्याने मागितलं तर तुम्ही त्यांना शेअर देताय विद्यार्थ्याच्या फीस मधला. लक्षात घ्या. ही कंडिशन संपूर्णपणे तुम्हाला समजली का? ही कंडिशन तुम्हाला संपूर्णपणे समजली का? येस. ओके, सर्वांना समजली कंडिशन. आता तिसरी कंडिशन आहे, आणि तिसरी कंडिशन सगळ्यात जास्त नाटकीय असते. सगळ्यात जास्त नाटकीय म्हणजे काय, आता तिसऱ्या कंडिशन मध्ये मी तुम्हाला सांगतो, शाळेवाले खूप जास्त हुशार असतात, तेवढे हुशार तुम्ही नाही. म्हणजे ही गोष्ट पहिले लक्षात घ्या, याची गाठ बांधून घ्या. शाळेवाले खूप हुशार असतात, तेवढे हुशार तुम्ही नाही. शाळेवाले खूप धूर्त असतात, तेवढे हुशार तुम्ही नाही. शाळेवाल्यांनी खूप लोकांसोबत डील केलेला आहे. काही लोकांना त्यांनी ऑलरेडी अबॅकस शिकवायला लावलेलं आहे, त्यांचं पेमेंट त्यांनी दिलेलं नाहीये, किंवा त्यांनी अबॅकस म्हणून काहीतरी अर्धी लेवल शिकवलेली आहे, कुठून तरी आपले रद्दी पुस्तक आणून त्यांनी शिकवलेलं आहे, कुठून तरी त्यांनी झेरॉक्स करून त्यांनी शिकवलेलं आहे. म्हणजे असे बऱ्याच कामं शाळेवाले करतात. लक्षात घ्या, पहिले तर शाळेवाल्यांना या गोष्टीशी काही देणं घेणं नाहीये की मुलांना अबॅकस शिकवायचंय का नाही शिकवायचंय. पहिली ही गोष्ट लक्षात घ्या. आता तिसरी कंडिशन जी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला सुद्धा समजणं. आपल्यासाठी अबॅकस म्हणजे देव आहे. आपल्यासाठी काय आहे अबॅकस, म्हणजे आपलं रोजीरोटी अबॅकस आहे. तर त्यांनी म्हणजे आपण अबॅकसचा क्लास तिथं घेतल्यामुळं जर अबॅकसचं नाव खराब होणार असेल, तर त्याच्यापेक्षा आपलं जे चालू आहे तेच चालू असणं बरं आहे. ओके. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तिसऱ्या कंडिशन मध्ये येताना मला तुम्हाला हे सांगायचंय की शाळेवाले खूप जास्त हुशारी करतात. ते बुक्सची झेरॉक्स करायचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही फक्त शिकवा, बुक आम्ही कुठून तरी आणतो. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि ह्या कंडिशन मध्ये त्यांचा एकच हेतू असतो की पैसे वाचवणे. पण याच्यामध्ये काय होतं की पॅरेंटला लक्षात येतं की अबॅकस प्रॉपर होत नाहीये, आणि किंवा मग त्यांना लक्षात येतं अबॅकस मधून रिझल्ट येत नाही, मग अबॅकसचं नाव खराब होतं. सो तिसरी कंडिशन मध्ये जर शाळेवाले तुम्हाला असं काही वाटत असेल की शाळेवाले अशा पद्धतीने वागताय, सो तुम्हाला खूप स्ट्रिक्ट राहणे याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये शाळेवाले अजून काय म्हणतात तुम्हाला की तुम्ही आपली म्हणण्यापेक्षा तुमची आयडेंटिटी आहे. उद्या शाळेवाले, आमचे अनुभव जे आहेत, शाळेवाले काय करतात की तुम्ही जर बॅग टी शर्ट दिलं नाही, फक्त बुक्स आणि टूल वगैरे दिलं, तर मग जिची आमची तर आयडेंटिटी विशेष काही राहत नाही, बॅग टी शर्ट नाही दिलं तुम्ही तर. मग ते काय करतात की उद्या तुम्हाला बाजूला करून, म्हणजे करू शकतात जे तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला उद्या, कारण की अबॅकस शिकणं काही कठीण नाही, युट्यूबला जा तुम्ही, लगेच अबॅकस शिकू शकता. म्हणजे असं खूप विशेष नाही अबॅकस मध्ये. तुमच्याकडे विशेष काय आहे की तुमच्याकडे जीचॅम्प ब्रँड आहे, हे तुमच्याकडे विशेष आहे. अबॅकस मध्ये काही विशेष नाही, लक्षात घ्या. तुम्ही जर तिथं क्लास सुरू केला शाळेमध्ये आणि बॅग आणि टी शर्ट त्या मुलांना नाही दिले, तर तुमची आयडेंटिटी तिथं एक 20% 30% तुमची आयडेंटिटी खराब झाली तिथं. म्हणजे खराब झाली म्हणण्यापेक्षा बाजूला झाली. म्हणजे कारण की त्यांनी समजा उद्या दुसऱ्या माणसाला जरी तिथं उभं केलं, तरी पण त्यांचं काम तर चालून जाईल. तर आपल्याला या तिसऱ्या कंडिशन मध्ये खूप केअरफुल राहायचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की
समजा एखादा शाळेवाला असं म्हणेल की मला तुमचं बॅग आणि टी शर्ट नको आणि 200 मुलांना आपण अबॅकस शिकवू. सो आपण आपण त्यांना फॉरवर्डेड किट देऊन आपण त्यांना शिकवू शकतो. पण याच्यामध्ये रिस्क तुमची वाढते. रिस्क कशी वाढते की तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की त्यांनी तुम्हाला डीच करायला नको, त्यांनी तुम्हाला धोका द्यायला नको. आणि तुमच्याकडून बुक्स वगैरे सगळं घेऊन आणि उद्या दुसरा टीचर जर त्यांनी उभा केला, त्यांनी जर उद्या दुसरा टीचर उभा केला, तर मग काय होईल? मग तुमचं जे प्रॉफिट यायचंय उद्याचं ते चाललं जाईल. पहिला लॉस तुम्हाला. उद्याचं तुमचं जे प्रॉफिट यायचं ते चाललं जाईल. पहिला लॉस. दुसरा लॉस, ते आपले जीचॅमचं नाव तिथं खराब करणार. ते असं नाही सांगणार की आम्ही मॅडम सोबत चुकीचं केलं. ते काय सांगणार? या मॅडमच चांगलं शिकवत नव्हत्या. लक्षात घ्या. ते पॅरेंट्सला काय शिकवणार? सांगणार की या मॅडमच चांगलं शिकवत नव्हत्या किंवा या मॅडमच नीट घेत नाही किंवा म्हणजे काहीही लॉजिक ते सांगू शकतात आणि तुमचं नाव खराब करू शकतात. ते अबॅकसचं नाव खराब करू शकतात. त्याच्यामुळं हे बघा, जेव्हा आपण फक्त फॉरवर्डेड किट देऊन एखाद्या शाळेसोबत काम करतोय, तेव्हा सुद्धा आपल्याला खूप केअरफुल राहणं गरजेचं आहे. मी काय सांगितलं की 50-100 स्टुडंट जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला मिळत असले आणि बॅग टी शर्ट न घेता फक्त फॉरवर्डेड किट देऊन सुद्धा काम तुमचं होत असलं, इट इज ओके. एक वेळेस मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. पण लक्षात घ्या की तिथं तुम्हाला जास्त चौकन्ना राहायची गरज, तिथं तुम्हाला जास्त केअरफुल राहायची गरज. कारण की ते शाळेवाले काय करू शकतात की तुम्हाला बाजूला करून दुसऱ्या लोकांना उभं करू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही कोणाला तिथं शिकवायचं नाही. तुम्ही तुमचा क्लास व्यवस्थित तुमचे अंडर जे ट्रेनर आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही क्लास घ्यायचा आणि फीज कलेक्शन तुमच्याकडे ठेवायचं किंवा ते जर ते स्वतः जर फीज भरत असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही. सो या सगळ्या गोष्टी अनुभवातून तुम्ही शिकणार आहात. पण तुम्हाला सर्व गोष्टींचं ट्रेनिंग देणं माझं काम आहे. सर्व गोष्टी तुम्हाला सांगणं माझं काम आहे. तुम्हाला त्यातून काय म्हणजे फायदा होऊ शकतो, काय नुकसान होऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. पण मग याचा अर्थ शाळेवाले असं आपल्यासोबत करतील म्हणून आपण काम करायचंच नाही का? तर तसं नाही. आपल्याला केअरफुल राहायचं आहे. आपल्याला म्हणजे या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे आणि जिथं पण तुम्हाला अडचण आली तुम्ही मला फोन करा. आणि तुम्हाला जी पण हुशारी करायची ती शाळेवाल्यांसोबत करा. तुम्ही माझ्यासोबत हुशारी करू नका. काही लोक काय करतात? माझ्यासोबत हुशारी करतात. हे बघा, माझ्यासोबत हुशारी करून काहीच फायदा नाही तुमचा. कारण की जे खरं आहे ते मला तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला योग्य सल्ला देईन. जे खरं आहे, जे योग्य आहे ते मी तुम्हाला सांगेन. आणि तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी काय चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला लॉंग टर्म या फील्डमध्ये टिकून राहण्यासाठी, अबॅकसचं नाव खराब नाही होण्यासाठी काय जरुरी मी ते तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळं तुम्हाला हुशारी जी करायची ती तुम्हाला कोणासोबत करायची? तुमच्या पालकांसोबत करायची आहे, शाळेवाल्यांसोबत करायची आहे. माझ्यासोबत हुशारी नाही करायची. काही लोक काय करतात? मला फोन करतात आणि मला अर्धी माहिती सांगतात. त्यांना वाटतं आपण सरांना हे सांगू तर सरांना काय वाटेल ते सांगू. असा विचार नाही करायचा. जे योग्य आहे मी तुम्हाला तेच सांगेन. त्याच्यामुळे तुम्ही मला फोन करू शकता, मला तुम्ही विचारू शकता. जर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये गेले, ते शाळेवाले तुम्हाला असं पण बऱ्याच लोकांना होतं की शाळेवाले तुम्हाला अप्रोच करतात. मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला माहितीच राहत नाही की काय बोलायचं त्यांच्याशी, कशा पद्धतीने तुम्ही करायचं. सो लक्षात घ्या, तिसरी कंडिशन ही रिस्की आहे. पण तरी पण आपण करू शकतो. आपण या सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार आपल्या डोक्यात ठेवून आणि त्या शाळेवाल्यांच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही मॉनिटर करू शकता आणि लॉंग टर्म साठी सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता. तर याच्यामध्ये त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय सांगायची आहे की सर, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सोबत काम करतोय ते तुमच्या शाळेचं रेप्युटेशन चांगलं करण्यासाठी. सो तुमच्या शाळेचं रेप्युटेशन कधी चांगलं होईल? जर आपण मुलांना चांगलं शिकवलं, जर त्यांना चांगलं मटेरियल दिलं, जर त्यांना चांगल्या सर्व्हिसेस दिल्या, जर त्यांना अबॅकस व्यवस्थित ते शिकले आणि त्यांनी त्या अबॅकसचा फायदा त्यांच्या रेग्युलर याच्यामध्ये करून घेतला, रेग्युलर सिलेबसमध्ये करून घेतला, तर मग या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा फायदा आहे. नाही तर मग काय फायदा आहे? सो एखाद्या ठिकाणी तुम्हाला 50 ऍडमिशन मिळत असले म्हणून ते काय म्हणतील ते सगळं आपण ऐकून घ्यायचं आणि समजून घ्यायचं आणि ते जसं म्हणतील तसं वागायचं. काही लोक काय बोलतात तुम्हाला की मी तुम्हाला सॅलरी बेसिसवर, म्हणजे मी मॅडम तुम्हाला सॅलरी देतो आणि तुम्ही किट बोलवा फक्त. सो असं वेगवेगळ्या पद्धतीने ते लोक तुमच्याशी बार्गेनिंग करतात.
तर तुम्हाला योग्य तुमच्यासाठी काय आहे ते ठरवून मग तुम्ही त्यांच्यासोबत डील करणं महत्वाचं आहे तिसऱ्या केसमध्ये. सो या 3 प्रकारे तुम्ही शाळेवाल्यांसोबत डील करू शकता. आणि आमच्याकडून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही करा. पण तुम्ही ही गोष्ट पण लक्षात घ्या की एखाद्या शाळेवाल्यासोबत काम केल्यामुळं आपल्या एखाद्या फ्रँचायझीला त्रास नाही झाला पाहिजे. ओके. म्हणजे आपल्या समजा एखादी शाळा आहे आणि त्याच्या बाजूलाच आपली एखादी फ्रँचायझी आहे. सो त्यांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, हे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं मी म्हणतोय तुम्हाला की तुम्ही आमच्याशी डिस्कस करा, जेणेकरून तुम्हाला योग्य सल्ला आम्ही देऊ. कारण की सध्या बरेच लोक अशा पद्धतीने काम करताय आणि ते चांगल्या पद्धतीने करताय, चांगली अर्निंग त्याच्यामध्ये करताय. सो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुम्ही अर्निंग करावं. पण अर्निंग करताना 2 गोष्टी महत्वाच्या आहे की तुमचं नाव खराब व्हायला नको. जीचॅम्प अबॅकसचं नाव खराब व्हायला नको. अबॅकसचं नाव खराब व्हायला नको सगळ्यात मेन. कारण की मार्केटमध्ये अशा खूप शाळा आहेत की त्यांना अबॅकस काहीच माहिती नाही. फक्त ते पुस्तकं देतात मुलांना, टूल देतात, कुठून तरी आपल्या आणतात विकत पुस्तक 20-20 रुपयाला, 10-10 रुपयाला पुस्तक आणतात. एकदम रद्दी क्वालिटीचे पुस्तकं, त्या सिलेबसमध्ये काही दम नाही. त्यांच्या टीचरला ट्रेनिंग नाही, योग्य मार्गदर्शन नाही, त्यांना ब्रेनजिमची ट्रेनिंग नाही आणि ते पॅरेंटला काय सांगतात, आम्ही अबॅकस शिकवलो मुलांना. आता त्या मुलांना अबॅकसचं काही येतच नाही. मग पॅरेंटला काय वाटतं की अबॅकसच काही चांगलं नाही, अबॅकसमध्ये काही दम नाही. सो गोष्ट असंही आहे की अशा सगळ्या शाळांमुळं किंवा अशा सगळ्या लोकांमुळं अबॅकस बदनाम होत आहे. तर आपल्याला काय करायचंय की आपल्याला अबॅकसचं नाव बदनाम नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं. कारण की आपली रोजीरोटी हे अबॅकस आहे. अबॅकसचं नाव चांगलं राहिलं तर आपल्याला अजून ऍडमिशन मिळतील, पुढे अजून आपण कमवू त्याच्यामध्ये. सो लक्षात येत आहे का, तिसरी कंडिशन सर्वांना समजली का? आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण करू शकतो. चौथी गोष्ट. चौथी गोष्ट एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आहे. काय आहे? मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. ती मार्केटिंग ऍक्टिव्हिटी काय आहे की शाळेमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता? शाळेमध्ये जाऊन तुम्ही मुलांचे एक्झाम्स घेऊ शकता. एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी म्हणून. म्हणजे तुम्ही एका शाळेमध्ये गेले, तिथं जीच्या बॅकेचं लेटर दिलं, लेटर आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या मुलांची एक्झाम घेणार. पहिल्या वर्गाचा पेपर वेगळा बनवलेला आहे आपण, दुसऱ्या वर्गाचा वेगळा पेपर बनवलेला आहे, तिसऱ्या वर्गाचा वेगळा पेपर बनवलेला आहे. असे आम्ही पेपर्स बनवलेले वेगवेगळे. आणि त्या टेस्टला आपण अरिथमॅटिक टेस्ट असं नाव दिलेलं आहे. ती टेस्ट तुम्ही शाळेमध्ये एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी म्हणून घेणार. शाळेवाल्यांना तुम्ही काय सांगणार की त्या टेस्ट मधून तुम्ही मुलांना सर्टिफिकेट देणार. म्हणजे तुम्ही टेस्ट कंडक्ट करणार आणि सर्व मुलांना सर्टिफिकेट देणार आणि जे मुलं रँकमध्ये आले त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही काहीतरी मेडल देणार, ट्रॉफीज देणार. म्हणजे ही तुमची मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे एका शाळेमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या मुलांचे मोबाईल नंबर तुम्हाला मिळू शकतात, त्या मुलांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतात. त्या मुलांनाची एक्झाम घेतल्यामुळं त्या मुलांचा तुम्ही त्यांना काही सर्टिफिकेट दिल्यामुळे त्या सर्टिफिकेटवर तुमचा नंबर, नाव तुम्ही टाकू शकता. सो ही एक मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आहे. हे जे पहिले 3 ऑप्शन सांगितले मी, हे वेगळे आहेत, ही वेगळी एक्झाम आहे. सो ही अरिथमॅटिक एक्झाम तुम्ही शाळेमध्ये जाऊन घेऊ शकता. त्या सर्व मुलांना तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता. सो आमच्याकडून तुम्हाला प्रत्येक वर्गाचे पेपर मिळतील. आमच्याकडून तुम्हाला शाळेमध्ये जाण्यासाठी परमिशनचं लेटर मिळेल. आमच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तर सर्टिफिकेट सुद्धा आमच्याकडून तुम्हाला मिळतील. आणि आमच्याकडून तुम्हाला ट्रॉफीज मिळतील, मेडल्स मिळतील. जे पण मुलांना आपल्याला द्यावं लागते ते सगळं मिळेल. सो याचा खर्च तुम्हाला करायचा आहे. म्हणजे त्याला जे काही खर्च येईल, म्हणजे तुम्ही पेपर्स झेरॉक्स काढले तर त्याचा तुम्हाला खर्च येईल, किंवा तुम्ही इथून ट्रॉफीज ऑर्डर केल्या त्याचा तुम्हाला खर्च येईल. पण याच्यामुळे 1000 मुलांचा डाटा तुमच्याकडे येईल, 500 मुलांचा डाटा तुमच्याकडे येईल. 500 मुलांचा डाटा आल्यानंतर त्या मुलांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता तुमच्या सेंटरबद्दल. तुमच्या सेंटरवर त्या मुलांना तुम्ही बोलवू शकता. तुमच्या सेंटरवर बोलून त्यांचा डेमो क्लास घेऊ शकता, त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊ शकता, त्यांच्या स्पर्धा घेऊ शकता. सो अशी 4 नंबरची ऍक्टिव्हिटीज तुम्ही ही शाळेमध्ये घेऊ शकता, जी मी तुम्हाला सांगितली, अरिथमॅटिक एक्झाम. सो त्या एक्झामसाठी आपण पेपर बनवलेले आहेत. त्या एक्झामसाठी आपण मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल ते पेपर, परमिशन लेटर, हे सगळं ग्रुपवर मी तुम्हाला टाकून देईल, किंवा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही आम्हाला. येस, स्कूलमध्ये एक लेवल वर्षभर घेतात. येस, स्कूलमध्ये म्हणजे काहीही करतात ते, त्यांच्या मनानं आहे ते सगळं. म्हणून मी म्हणतोय की आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची आहे. जर आपण स्कूलमध्ये गेलो तर आपला
बिझनेस पण चालला पाहिजे आणि लॉंग टर्म ही ऍक्टिव्हिटी तिथे चालली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. सो स्कूलमध्ये या 4 प्रकारे आपण काम करू शकतो. मला असं वाटतं की या चारही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा या मीटिंगची रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवणार आहे. तुम्ही पुन्हा ऐका. तरी पण तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या तर तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये जायचं तेव्हा मला फोन करा, आरती मॅडमला फोन करा किंवा मला मेसेज करा. या व्यतिरिक्त बाकी गोष्टी आपण रेग्युलर क्लासबद्दल वगैरे पण आपण वेळोवेळी आपण बोलत असतो. आपल्या ज्या मीटिंग्स मागच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. नवीन लोकांनी आवर्जून जुन्या रेकॉर्डिंग ज्या असतात त्या बघा, त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. मी आज ग्रुपवर जुन्या मीटिंगच्या रेकॉर्डिंग सुद्धा टाकेल आणि आजच्या मीटिंगची रेकॉर्डिंग मी उद्या तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की शाळेमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तर तुमची आयडेंटिटी आहे जीचाम अबॅकस. लक्षात घ्या, ती क्वालिटी आपल्याला तिथं मेंटेन करायची आहे. ती आयडेंटिटी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केली, काही लोक करतात, म्हणजे एखादा जण काय करतं, बुकच्या म्हणजे थोडं पैसे वाचवण्यासाठी बुकचे झेरॉक्स वगैरे तुम्ही काढले किंवा असं काही तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, ते आमच्यापर्यंत येऊन जातं. मग त्याच्यानंतर आम्ही तुमच्यावर ऍक्शन घेऊ ती वेगळी, पण तुमची इमेज मार्केटमध्ये बघा कशी जाईल जर तुम्ही असं काही काम केलं किंवा तुम्ही तिथं गेलात शाळेमध्ये आणि त्या दुसऱ्या व्यक्तीनं जर असं काही काम केलं, तर यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला खूप विचारपूर्वक करायच्या आहेत आणि कोणतीही चुकीची गोष्ट घडणार नाही आणि तुमचं नाव खराब होणार नाही, जीच्या बॅगचं नाव खराब होणार नाही. आणि लॉंग टर्म बिझनेस आपल्याला बघायचा आहे. बघा, आपल्याला एकदम खूप सारा बिझनेस बघायचा नाही, आपल्याला लॉंग टर्म आपल्याला पैसे आले पाहिजे असं आपल्याला काहीतरी बिझनेस मॉडेल त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर रिसेंटली देवळ्याचे उंबरकर सर आहेत, त्यांनी आमदार निधीमधून एका शाळेमध्ये त्यांनी जवळपास 100-200 मुलांना त्यांनी अबॅकस शिकवता येते सध्या. सो आमदार लोक सुद्धा त्यांच्याकडे निधी असतात बरं का. म्हणजे बघा ऑप्शन्स किती आहेत, जर तुम्हाला करायचंय काम तर ऑप्शन्स किती आहेत. सो त्यांनी आमदारांनी एका शाळेमध्ये अबॅकस शिकवत आहे आणि ते उंबरकर सर आणि उंबरकर मॅडम तिथं जात आहे. त्यांनी फुल किट घेतली आपली, म्हणजे जवळपास 100 किट त्यांनी ऑर्डर केल्या, 150 किट 200 किट त्यांनी ऑर्डर केल्या आणि त्यांनी या किट त्या मुलांना दिल्या, फुल किट दिल्या. सो त्या आमदार साहेबांनी पूर्ण पेमेंट यांना केलं, शिकवण्याचं पेमेंट वेगळं केलं, किटचं पेमेंट वेगळं केलं आणि त्यांच्या आमदार निधीमधून तो उपक्रम तिथं होतोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहितीये का की बार्गेनिंग असं एकदम नाही झालं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे आपोआप झालं असेल, आपोआप नाही झालं. त्यांनी यांना खूप वेळा अप्रोच केलं, यांनी त्यांना प्रॉपर माहिती सांगितली, त्याच्यानंतर त्यांनी खूप बार्गेनिंग केली आणि यांनी म्हणजे त्यांनी असं पण यांना सांगितलं की नाही मार्केटमध्ये तर खूप स्वस्त मिळतं. ऑब्व्हियसली मार्केटमध्ये स्वस्त मिळतं, फ्रीमध्ये सुद्धा मिळतं, पण मग ती क्वालिटी जी यांच्या मुलांचा जो रिझल्ट होता, म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये यांच्या मुलांचं जे ओरल कॅल्क्युलेशन्स वगैरे जे त्यांनी बघितले, रिझल्ट बघितला, त्यामुळे त्यांना लक्षात आलं की नाही यांची क्वालिटी चांगली, म्हणून त्यांनी फुल किट आपल्या ऑर्डर केल्या आणि त्यांनी पेमेंट केलं त्या सर्व गोष्टींचं. सो आमदार निधीमधून सुद्धा ही गोष्ट होऊ शकते, हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणजे ऑब्व्हियसली ही तर आमच्यासाठी पहिला अनुभव होता की आमदार निधीमधून त्यांनी अशा पद्धती, मग याचा अर्थ खासदार निधीमधून सुद्धा हे होऊ शकतं. म्हणजे बरेच ऑप्शन्स आहेत की या पद्धतीने, पण याच्यामध्ये त्यांनी क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी त्यांनी आग्रही राहिले शेवटपर्यंत आणि त्यांना असं सांगितलं की तुम्हाला करायचं तर करा, पण आपल्याला याच पद्धतीने करावे लागेल. तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या उंबरकर सरांनी आणि मॅडमनी त्यांना सांगितल्यावर त्यांनी ऍग्री केले. म्हणजे जेव्हा आपण पक्क राहतो, ठाम राहतो आपल्या गोष्टींवर, मग एखाद्या वेळेस ठाम राहिल्यामुळे आपल्याला बिझनेस मिळत नाही असं पण होतं. पण जो बिझनेस आपल्याला मिळतोय तो बिझनेस योग्य पद्धतीने आपल्याला मिळाला पाहिजे. तो बिझनेस आपल्याला फक्त बिझनेस नाही तर सगळ्या मुलांना आपल्याला व्यवस्थित शिकवता आलं पाहिजे, मुलांना क्वालिटी मिळाली पाहिजे, लोकांना त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. सो हे खूप गरजेचं आहे. काही लोक काय विचार करतात की नाही नाही आपल्याला क्वांटिटीमध्ये बिझनेस आला बस झालं, आपल्याला येत आहे ना 50,000 रुपये, आपल्याला बाकीचं काय घेणं आहे, तर असं जर आपण विचार केला तर आपण मागं पडून जाऊ.
तर अबॅकस त्याच्यामध्ये बदनाम होईल, तुमचं नाव त्याच्यामध्ये बदनाम होईल आणि जीच्या अबॅकसचं पर्यायाने नाव बदनाम होईल. त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये पक्क राहणं गरजेचं आहे. तर उंबरकर मॅडम, मला एक एक मिनिटामध्ये तुम्ही शॉर्ट मध्ये सांगा की कशा पद्धतीने तुम्ही आमदार साहेबांनी तुम्हाला कसं अप्रोच केलं होतं, किंवा तुम्ही त्यांना कसं ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऍग्री केलं. सो एका मिनिटामध्ये सर्वांसाठी एक गायडन्स म्हणून एक तुम्हाला मी बोलायची संधी देतो, आणि अजूनही काही लोकांना आपण बोलायची संधी देणार आहोत. एक मिनिट. तर मॅडम तुम्ही अनम्यूट करून आणि बोलू शकता, एकदा अनम्यूट करा आणि बोला. सर नमस्कार सर. हॅलो. येस येस, बोला. हां. मी हेमलता योगेश उंबरकर, देवळा येथे राहणारे आहे. सरांनी जे आता तुम्हाला सांगितलेलं आहे की मला आमदार कोठ्यातून अबॅकस शिकवण्याचं ऑफर आली होती. तर आम्ही सर आणि मॅडम यांच्याच मार्गदर्शनानंतर हा पुढे पाऊल उचललं की नाही आपण स्कूलसोबत करू शकतो का? कारण त्यांनी एवढी मोठी 200 विद्यार्थ्यांची जेव्हा आपल्याला ऑफर दिली, त्यावेळेस आम्हाला त्यांच्यावर विश्वास नव्हता की हे खरंच पे करतील का? कारण कितीही म्हटलं तर ते राजकारणी पॉलिटिक्स आहे. लोक आहेत. त्यामुळे विश्वास नव्हता आमच्यावर. म्हणून आम्ही त्या लोकांना 4 ते 5 वेळा आमच्या इथून पाठवलं. वापस आम्हाला पाठवा. तुमच्यासोबत वापस पाठवलं, की ओके. आम्हाला तुमच्यासोबत करायचंच नाहीये. पण माझ्या क्लासमधला एक मुलगा आहे, जो आमदारांचा रिलेटिव्ह आहे. त्या मुलाचा व्हिडिओ सरांपर्यंत म्हणजे आमदार साहेबांपर्यंत पोहोचला आणि नंतर ज्या स्कूलला ते सुरू करणार होते, ते दुसऱ्यासोबत करणार होते. पण त्यांनी म्हटलं, की नाही मला जिच्यासोबतच त्यांचा टायप करायचा आहे त्या स्कूलसोबत. इतर कोणतीही स्कूल नाही. मॅक्सिमम आमच्या इथे 4 ते 5 हे आहेत, अबॅकसचे क्लासेस आहेत. पण सगळ्यांना वगळून सरांनी फक्त आमचं रेफर केलं आणि त्याच्यातही मग आम्ही जे आपल्या सरांनी आणि मॅडमनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, त्याचनुसार की आम्ही आमच्या कंपनीशी बांधलेलो आहोत. ते जे सांगतील तेच आम्हाला असेल. फीसच्या बाबतीत पण सर त्यांनी आम्हाला थोडंही मागे-पुढे केलेलं नाही. जसं आम्ही त्यांना सांगितलं त्याच पद्धतीने ते आम्हाला फी पण पे करत आहेत. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सर, तुम्हाला जो अवॉर्ड मिळाला, त्या अवॉर्ड्सविषयी आम्ही टीचर्स लोकांना तिथे सांगितलेलं आहे. तर मला क्लासमध्ये त्यांनी 40 विद्यार्थी तिथे स्कूलमध्येच, त्यांच्या स्कूलमध्ये शिकवण्यासाठी त्यांनी क्लास अवेलेबल करून देणार आहेत ते. आणि अजून संख्या वाढण्याची शक्यता आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये. येस. तर याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं की अं, त्यांनी यांना ऑफर दिली तर काही लोक लगेच इमोशनल होऊन जातात. म्हणजे पैसे ऐकले ना, आपण आपलं नेचर आहे ते. आपलं नेचर काय आहे की बाबा 100 विद्यार्थी 50 विद्यार्थी म्हटल्यानंतर आपण लगेच पगळून जातो. तर ते शेवटपर्यंत पगळले नाही. त्यांनी मला सांगितलं होतं, 4-5 वेळा त्यांनी वापस पाठवलं त्यांना. कारण की हे बघा, कसं आहे की वापस पाठवलं याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे ना, तुम्ही दुसऱ्याला वापस पाठवताय याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. तर की बाबा आम्ही अशाच पद्धतीनं करणार. त्यांना बरेच ऑप्शन दिले. कसं आहे, आता हे राजकारणी लोक आहे, यांचं काय, फोटो काढायचे मॅडम आम्हाला फक्त. म्हणजे थोडक्यात यांचा असं उपक्रम असतो. आणि शाळेवाल्यांचा पण असंच असतो की ते आम्हाला फक्त दाखवायचंय पालकांना की अबॅकस आम्ही घेतोय. तर पण आपल्याला नाही ना दाखवायचं, आपल्याला तर आपलं नाव टिकवायचंय. आपलं नाव टिकवायचंय आणि आपल्याला पुढचे 5-10 वर्ष 20 वर्ष पुढचं जे काही आपलं आयुष्य आहे ते याच्यावरच आपल्याला घालवायचंय. याच्यातून आपल्याला अर्निंग करायची. तर आपल्याला अबॅकसचं नाव जपणं, आपलं स्वतःचं नाव जपणं हे आपल्यासाठी जबाबदारी आहे. सो ज्या पद्धतीने मॅडमने सांगितलं की आमदार साहेबांनी त्यांना ऑफर दिल्यानंतर सुद्धा त्यांनी खूप विचार केला याच्यावर, आणि त्यांना सांगितलं की नाही, अशा पद्धतीने आपण केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. सो याचा अर्थ कंडिशन कोणी ठेवल्या, यांनी ठेवल्या, आणि मग नंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं ते. आणि तर होऊ अजून शकतं. एक सांगायचं आहे, हा. की ज्या आम्ही स्कूलसोबत प्रोजेक्ट करतोय, त्यांचं बेसिक खूप म्हणजे तिथल्या मुलांना काही जिल्हा परिषदचे स्टुडंट आहेत ते, की त्यांना हम्म 1 to 100 मध्ये पण येत नाहीयेत. 1 हम्म तारखेपासून आम्ही तिथल्या म्हणजे 5 स्कूलला व्हिजिट देतो आहे. तिथल्या टीचर्स लोकांना भेटलोय. अक्षरशः आज म्हणजे 1 वीक होतं आहे जवळपास या सोमवारपर्यंत. पूर्ण स्कूल त्यांना 1 to 100 त्यांचं बेसिक कव्हर करण्यासाठी लागलेलं आहे. हम्म. म्हणजे प्रिन्सिपलपासनं तिथे 7ही पिरियड असतील, जे 5वीचे पिरियड होत आहेत, 7वीचे पिरियड होत आहेत तिथे. तर तिथे हम्म. फक्त अबॅकसचा जो बेस आहे आपला 1 to 100 पर्यंतचा मुलांचा करून घ्यायचा, तोच ओके. फक्त स्कूलमध्ये चालू आहे करणं. म्हणजे ही फ्री वाली ऍक्टिव्हिटी, समजा जी पहिली वाली ऍक्टिव्हिटी मी हां, सांगितली, हां. ती वाली ऍक्टिव्हिटी करताय. हो ओके. सर. सो दोन्ही गोष्टी करताय, आणि याच्यातून आपलं पण सोशल होतं. म्हणजे आपल्याला पण वाटतं ना की आपण काहीतरी करावं समाजासाठी, आपली पण एक जबाबदारी आहे. तो ते पण याच्यातून काम आपलं होतं. सो थँक्यू मॅडम, तुम्ही ज्या इन्साइट्स दिल्या त्या सर्वांसाठी उपयोगी ठरतील.
तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की आपण आपल्याकडे ऑफर आली, आता एखादी स्कूल आपल्याकडे येते आणि म्हणते की तुम्ही अबॅकसचा क्लास घ्या, तर तेव्हा आपण हुरळून न जाता, म्हणजे आपण की बाबा चला आता एवढे मोठे ऍडमिशन भेटणार आहे, मग ते काही म्हणतील तुम्ही ऍग्री करणार, तसं नाही. आपण आपल्या कंडिशन्स त्यांच्या समोर ठेवायच्या की आपल्याला अशा पद्धतीनेच आपण पुढे जाऊ शकतो, कारण की आम्हाला सुद्धा काही नियम आहेत आणि त्याच्यानुसारच आम्ही, मग तेव्हा त्यांच्या लक्षात येतं नाही यांचं सिस्टम एकदम प्रॉपर आहे, असं काही म्हणजे उगाच काहीतरी थोडंफार काही करत नाही. आणि याच्यामध्ये आपल्या कॉम्पिटिशन खूप महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे मॅडम असं सांगायला चुकीचं ठरणार नाही ना की तुमच्या कॉम्पिटिशनच्या एका मुलामुळे तुम्हाला हे सगळं मिळालेलं आहे? येस सर. काहीच हरकत नाही असं म्हणायला, कारण की त्याला जर बरोबर आहे. ट्रॉफी मिळाली नसती तर ते एवढे मोटिवेट झालेच नसते, नाही. ते कॉम्पिटिशनला आले नसते. त्याच्यामुळे हे पण गोष्ट सगळ्यांनी अधोरेखित करा की आपला वेगळेपणा काय आहे, जीच्या अबॅकसचा वेगळेपणा काय आहे. की महाराष्ट्रामध्ये नाशिकला कॉम्पिटिशन होणं, संभाजीनगरला कॉम्पिटिशन होणं, नागपूरला कॉम्पिटिशन होणं, लातूरला कॉम्पिटिशन होणं, हा आपला वेगळेपणा आहे की एवढ्या ठिकाणी आपण कॉम्पिटिशन घेतोय, वर्षातून 2 वेळा आपण कॉम्पिटिशन घेतोय. आणि तुमच्या मार्केटिंगसाठी या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणं तुम्हाला तुम्हाला खूप गरजेचं आहे. आता काही लोक मला म्हणतात की सर कॉम्पिटिशनच्या एका मुलाला ट्रॉफी मिळाल्यामुळं अजून 5 ऍडमिशन मिळाले, त्या एका मुलाला ट्रॉफी मिळायला अजून 3 ऍडमिशन मिळाले. सो असे बरेच लोकांना कॉम्पिटिशनच्या ट्रॉफीजमुळे खूप ऍडमिशन्स मिळतात. आणि असं सुद्धा होतं बरं का, आता तुम्ही म्हणाल की सर असं होतं, काही लोक सांगतात मला की एखाद्या मुलाला ट्रॉफी नाही मिळत त्याच्यामुळे तो क्लासला येणं पण बंद होतं, असं पण होतं. पण येस सर. याच्यामध्ये ही दोधारी तलवार आहे, लक्षात घ्या. कॉम्पिटिशन ही दोधारी तलवार आहे, पण याच्यामुळं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा जास्त होतो. निगेटिव्ह इम्पॅक्ट, एखाद्या मुलाला जरी ट्रॉफी नाही मिळाली, तो नाही आला तरी तो काही दिवसानंतर येऊ शकतो पुन्हा वापस. म्हणजे असं नाही की तो नाराज होतात पालक, काही दिवस नाही पाठवत मुलांना पण नंतर पुन्हा पाठवतात. सो असं पण होऊ शकतं एखाद्या मुलासोबत की कॉम्पिटिशन मध्ये त्याला ट्रॉफी नाही मिळाली तर पालक नाराज होतात, मुलं नाराज होतात, बट इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागेल. भैरवी भावसार मॅडम काहीतरी बोलायचं आहे, गुजरातवरून भैरवी भावसार मॅडम. मॅडम अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. येस सर, गुड मॉर्निंग सर. येस. तर मला प्रश्न विचारायचा होता, की ज्या वेळेला मला स्कूलमध्ये समजा मी अप्रोच झाले आता आणि त्यावेळेला मला त्यांना वीकली किती वेळ द्यावा लागेल? म्हणजे जसं आपण वीकली 2 दिवस घेतो 2-2 तास, तर मी टोटल तिथे किती तास वेळ द्यायला पाहिजे त्यांना? आणि त्यांचे जे स्कूल अवर्स असतात, तर त्यामध्ये घ्यायचं की त्यानंतर घ्यायचं? कोणतं बेस्ट असेल? बरोबर. तर आता हे टोटली तुमचा टाइम मॅनेजमेंट आहे. तर मी त्याच्यामुळे म्हणतोय की पहिले आपल्याला आपलं सेंटर सांभाळून मग हे सेकंड विचार करायचा आहे आपल्याला. सो याचं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला तुमचं बघायचं की तुम्हाला किती वेळ आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला स्कूलवाल्यांना सांगायचं की मी शुक्रवारी आणि शनिवारी 2 दिवस येईल आणि 2-2 तास मी घेईल किंवा 1 तास मी घेईल, किंवा मी हप्त्यातून 3 दिवस येईल, 3 दिवस मी क्लास घेईल. मग पहिली दुसरीचा मी सोमवारी घेईल, दुसरी तिसरीचा मी, तिसरी चौथीचा मी मंगळवारी. म्हणजे हे सगळं शेड्यूल तुम्हाला बनवायचंय. हे मायन्यूट प्लॅनिंग आहे. हे कधी येतं? हे नंतर येतं. पहिले तर तुम्ही ह्या अ, सगळ्या गोष्टी करा. आणि मायन्यूट हं. प्लॅनिंग हे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये मी मीटिंगमध्ये आणि सगळीकडेच ही गोष्ट बोलतो. काही लोक काय म्हणतात की सर मला वेळच नाही. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला वेळच नाही, मग मग मला सांगा तुम्ही 1.5 लाख रुपये महिना कमवताय का? जर तुम्हाला वेळच नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही खूप बिझी आहे, याचा अर्थ तुम्ही खूप ऍडमिशन करताय, याचा अर्थ असा होतो ना. तर मग ते काय सांगतात मला, नाही सर मी कमवते तर 5-10 हजार रुपयेच, पण मला वेळ नाही. कारण की काय, कारण की मी 5 वाजता एका मुलाला घेऊन बसते, 7 वाजता अजून 2 मुलं येतात, आणि 8 वाजता मग मी ऑनलाईन क्लास घेते 3 मुलांचा. म्हणजे टोटल मिळून शिकवता किती मुलांना आहे मॅडम? 7 मुलांना. आणि 7 मुलांना शिकवून मॅडम पूर्णपणे बिझी आहे. तसं नाही. आपल्याला आता हे बघा, आपण बिझनेस करतोय, आपण फक्त शिक्षक नाहीये. मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही व्यवसाय करताय तर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज, प्राधान्यक्रम तुम्हाला ठरवावा लागेल की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय योग्य आहे. तुम्हाला जर एका तासाची बॅच तुम्ही 5 मुलांची घेऊ शकत असाल तर तुम्ही भांड्यावाली बाई लावा, भांडे घासत बसू नका 1 तास. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल ना. तुम्हाला जर धुणं धुण्यासाठी अर्धा तास लागतोय तर तो अर्धा तास तुम्हाला एक बाई लावली तर ती बाई तुम्हाला कमी पैसे घेईल आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही इकडे कमवाल. तुम्हाला एखाद्या अबॅकसच्या बॅचमध्ये जर 10 विद्यार्थी आहेत तर त्या बॅचमध्ये कसे अजून विद्यार्थी वाढवू शकतो त्याच्यावर तुम्ही काम करा.
तुमचा जो फ्री वेळ आहे त्याच्यामध्ये एक मुलगा तुम्हाला मिळतोय तरी तुम्ही तो मुलगा घेताय, तसं नाही. त्या मुलाला तुम्ही तुमच्या बॅचमध्ये बोलवा. एका मुलासाठी तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट करू नका. ठीक आहे, सुरुवातीच्या लोकांचं वेगळी गोष्ट आहे. सुरुवातीच्या लोकांना एक मुलासाठी पण वेळ द्यायचा आहे, 2 मुलांसाठी पण वेळ द्यायचा आहे, 5 मुलांसाठी पण. पण जसं जसं तुम्ही पुढे जाताय तसं तसं तुमचा वेळ तुम्हाला मॅनेज करावा लागेल. तुमच्या क्लाससाठी तुम्ही शनिवार रविवार ठेवलेला आहे, तर स्कूलसाठी तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार तुम्ही करू शकता. आणि त्यामुळं मी असं बरेच लोक काय करतात, शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये त्यांना 10,000 रुपये पगार आहे आणि त्याच्यासाठी ते अबॅकसकडे लक्षच देत नाही. हे 10,000 रुपये जे सिक्युअर येतात त्याच्याकडे ते जास्त त्यांचा फोकस असतो. सो हे पण तुम्ही बघा की तुम्ही जर ते जिथं तुम्हाला बांधून ठेवताय तिथं जर तुम्ही गेले तर तिथं कधीही तुमची प्रगती होणार नाही. जिथं तुम्हाला बांधलं जातं की इतक्या वेळेपासून इतक्या वेळेपर्यंत तुम्हाला एवढंच करायचंय, तिथं आयुष्यामध्ये कधीच तुम्ही कमावणार नाही, कधीच तुमची प्रगती होऊ शकत नाही. तुम्ही स्वच्छंदपणे असायला पाहिजे, तुम्ही राजासारखे असायला पाहिजे. यू शुड बी लाईक किंग. तुमच्या कंडिशनवर तुम्ही सकाळी उठताय, तुमच्या कंडिशनवर तुम्ही बिझनेस करताय, तुमच्या कंडिशनवर तुम्ही ऑफिसला जाताय, तुमच्या कंडिशनवर तुम्ही घरी येताय, तुमच्या कंडिशनवर तुम्ही जेवण करताय, तुमच्या कंडिशनवर तुम्ही झोपताय. दुसऱ्याच्या कंडिशननुसार जर तुम्ही बांधून राहिले, कोणीतरी तुम्हाला 10,000 रुपये महिना देत आहे, 15,000 रुपये महिना देत आहे, 20,000 रुपये महिना देत आहे, म्हणून जर तुम्ही स्वतःचा वेळ त्यांना देऊन टाकला, याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमची प्रगती होऊ शकत नाही, त्या व्यक्तीची प्रगती 100% होणार आहे. तुमची प्रगती जर तुम्हाला करायची तर तुम्हाला राजा बनावं. तुमची प्रगती जर तुम्हाला करायची तर तुमच्या कंडिशनवर तुम्हाला जगावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. घरी बसून तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे का? नाही. तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल. सो काही लोक काय करताय, जीचॅमची फ्रँचायझी तर घेतलेली आहे त्यांनी. लक्षात घ्या, तुम्हाला जीचॅमची फ्रँचायझी भेटलेली आहे, पण असे बरेच लोक आहे ज्यांना मिळत नाही आता फ्रँचायझी. आम्ही देत नाही काही लोकांना फ्रँचायझी. तुम्हाला भेटलेली आहे तर तुम्हाला काहीतरी स्पेशल मिळालेलं आहे तर त्याची व्हॅल्यू करा. आणि तुमचा पूर्ण फोकस तुम्ही याच्याकडे केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं इन्कम येईल. पण जर तुम्ही थोडंसं मॅथ्सचा क्लास घेते, थोडंसं हिस्ट्री शिकवते, थोडंसं मी घरी पण एक बॅच घेते, थोडंसं मी शाळेत पण जॉब करते, थोडंसं मी एक दुसऱ्या कोचिंग क्लासवर 2 तास तिकडे जाते, असं चिंध्या गोळा करायला जर आपण लागलो, याला मी म्हणतो चिंध्या गोळा करणे. इकडून थोडं करणे, तिकडून थोडं करणे, तिकडून थोडं करणे, तर याच्यामधून काय होईल की आपला फोकस एका गोष्टीवर राहणार नाही. आणि फोकस नाही राहिला तर पॅरेंट्स पण तुमच्याबद्दल असाच विचार करतील की या मॅडम स्पेशलिस्ट नाहीये, हे सर स्पेशलिस्ट नाहीये. हे काय करतात, यांना म्हणलं सर हिस्ट्री घ्या, हे हिस्ट्री पण घेतात. पैसे दिले की हे काही शिकवतात म्हणे, हिस्ट्री पण शिकवतात, मॅथ्स पण शिकवतात, आणि अजून थोडे जास्त पैसे दिले तर पोराला गाडीवर बसून आणि घरी पण आणून सोडतात. लक्षात घ्या, तुमचे स्पेशलायझेशन काय आहे, तुमचं ऑथॉरिटी काय आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि जर याच्यातूनच तुम्ही लाख रुपये कमवू शकता तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी का करता? आणि शॉर्ट टर्म साठी तुम्ही असं जे करताय ना, म्हणजे काही लोक जॉब करतात तर त्यांना मला खरंच त्यांची कीव येते. मला 10,000 रुपयासाठी ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी राहतात आणि नंतर मग मला सांगतात की सर वेळच नाही भेटत मला. कसा वेळ भेटणार तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्याकडे तुमचा वेळ विकत विकत दिला ना तुम्ही? तुमचा वेळ त्यांनी तुम्हाला 10,000 दिले, तुमचा वेळ तुम्ही विकून टाकला त्यांना, दिवसभर तुम्ही त्यांचा विकून टाकला आणि तुमचे मेंटल प्रेशर तुम्हाला देणार ते वेगळं. सो लक्षात घ्या, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याकडं म्हणजे जॉब नसतो ना तेव्हा माणूस जास्त पळतो. लक्षात घ्या, जेव्हा आपल्याकडे जॉब नसतो किंवा जेव्हा आपल्याला आर्थिक चणचण भासते तेव्हा माणूस अधिक मेहनत करतो, जास्त पळतो. तुम्हाला ते पाहिजे की तुम्ही पळायला पाहिजे. मी मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, ऍटलिस्ट तुम्ही चला. म्हणजे पहिले तर रेंगाळा, ऍटलिस्ट लहान मुलं जसे रेंगाळतात तसे रेंगाळा. ते पॉसिबल म्हणजे ते ते पहिली स्टेप ते करा, नाहीतर मग चाला, नाहीतर मग पळा. तुमच्याकडून पळणं शक्य नाहीये, तुम्ही ऍटलिस्ट चाला. चालणं शक्य नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही रेंगाळा, पण तुम्ही काहीतरी करा. जेव्हा तुम्ही काहीतरी करणार त्याच्यातून तुम्हाला अनुभव येईल, त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल, त्याच्यातून लोक पण बघतील की येस हे मॅडम काहीतरी करताय, आपण यांना मदत केली पाहिजे. तुमचे घरचे म्हणतील की नाही ही खूप मेहनत करते, हिला काहीतरी केलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. येस, आता आपण फ्रँचायझीचे मनोगत घेणार आहोत. सो कोणाला बोलायची, केकांत सर म्हणताय की त्यांना बोलायचं आहे.
ज्यांना केकांत सर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता तुम्हाला जर बोलायचं आहे. सर नमस्ते. नमस्कार सर, बोला सर. आम्हाला पण एक स्कूलची ऑफर आली होती. ओके ते म्हटलं आम्ही तुम्हाला 15,000 रुपये महिना देऊ मॅडमला. ओके तर ते आम्ही दोनदा त्यांनी आम्हाला अप्रोच केलाय, पण आम्ही त्यांना माघारी पाठवलं. म्हणलं आम्हाला ते नाही करत, आमची पॉलिसी जी आहे त्यानुसारच करू. मग काय केलं पाहिजे सर? तर आपण काय करू, आपण सविस्तर बोलू सर याच्यावर. तुम्ही मला एकदा फोन करा आणि ते तुम्हाला काय म्हटले, तुम्ही त्यांना काय म्हटले, हे सगळं समजून घेऊ आणि मग त्यांच्यासाठी काय करता येईल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, थँक्यू सर. येस. ओके ओके. आता आपण काही फ्रँचायझी, मला असं वाटतंय की एकदा सर्वांनी आपले कॅमेरे ऑन करा ना, ज्यांना शक्य आहे. आपले आपले कॅमेरे ऑन करा, मला कळू द्या कोण कोण जॉईन झालेलं आहे. येस. ओके. याच्यानंतर अजून एक गोष्ट मला बोलायची आहे की काही लोक खूप ऍडमिशन करतात. म्हणजे काही लोकांची 20 किटची 50 किटची अशी अशी ऑर्डर असते. काही लोक एक एक दोन दोन ऍडमिशन घेऊन बसतात. म्हणजे एक ऍडमिशन करतात, 2 ऍडमिशन करतात. सो या दोन्ही मधला फरक काय? गणेश जारे सर म्हणताय स्टेट लेवल एक्झाम नंतर माझे 35+ ऍडमिशन वाढले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर बोलायचंय तुम्हाला, 2 मिनिटं बोलू शकता गणेश जारे सर. अनम्यूट करून बोलू. येस, बोला सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. स्टेट लेवलच्या एक्झाम नंतर सर अक्षरशः मला अपेक्षा नव्हती तेवढे ऍडमिशन वाढत चालेल आणि जवळपास Okay. 10 एक ऍडमिशन असे प्रोसिजर मध्ये आहेत. म्हणजे त्यांचं हम्म. फ्री, मी पहिले 5 दिवस फ्री क्लास घेतो. फ्री म्हणजे त्यांना हम्म. बेसिक वगैरे शिकवतो, त्या पद्धतीने आहे. तर मार्केटिंगचा पण भरपूर फायदा व्हायला आहे सर. हम्म. म्हणजे बॅनर वगैरे, पॉम्पलेट Okay. वगैरे टाकणे. मी तिकडं आले ना तर सगळ्यांचे फोटो वगैरे घेतो आणि बॅनर टाकून, पॉम्पलेट टाकून मग मार्केटिंग सुरू करतो. हम्म. तर याच्यामध्ये खूप छान सर तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. तर लक्षात घ्या, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची की कॉम्पिटिशन नंतर तुमचे ऍडमिशन 100% वाढणार. तुम्ही काय करायचंय की मॅक्झिमम मुलांना कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय. काही लोकांना काय वाटतं की सर ते म्हणजे रडतात, काही लोक अक्षरशः म्हणजे कसे रडतात बघा. म्हणजे आपल्यापैकी काही लोक बरं का, ते काय म्हणतात, सर पॅरेंट्स म्हणतात की फीस जास्त आहे, पॅरेंट्स हे म्हणतात ते म्हणतात. म्हणजे पॅरेंट्स, ऑब्व्हियसली पॅरेंट्स म्हणणारच आहे ना काही ना काही, पण तुम्ही त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करता. आणि दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला लक्षात घ्यायची की कॉम्पिटिशन हे तुमच्या मार्केटिंगसाठी आहे. जरी पॅरेंट्स फीस भरतात याच्यासाठी, पण हे मार्केटिंग कोणाचं होणार आहे, याच्यातून तुमचं मार्केटिंग होणार आहे. सो मी आवर्जून हे तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वतः मुलांची फीस भरली तरी पण चालेल. जसं आपण पॅम्पलेट वाटतो ना आपल्या खर्चानं, आपल्या मार्केटिंगसाठी आपण पॅम्पलेट वाटतो, आपल्या मार्केटिंगसाठी आपण बॅनर लावतो, हे सगळं आपण करतो ना. सो त्याच पद्धतीने आपण कॉम्पिटिशन मध्ये मुलांना पार्टिसिपेट करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यातून तुमच्या बऱ्याच ऍडमिशन वाढणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आतापासून कॉम्पिटिशनची तयारी करा. तुम्हाला आम्ही पेपर्स बरेच सगळ्यांना दिलेले आहेत. ज्यांना पेपर्स नाहीत ज्यांच्याकडे, त्यांनी पेपर्स मागून घ्या, आम्ही पुन्हा पेपर पाठवतो तुम्हाला. पण कॉम्पिटिशनची तयारी आतापासून करा. जे तयारी वर्षभर करतात त्यांच्या ट्रॉफीज जास्त येतात, लक्षात घ्या. जे तयारी जास्त करतात जे वर्षभर तयारी करतात त्यांच्या ट्रॉफी जास्त येतात. आणि जे तयारी बिलकुल करत नाही मग त्यांना मला ट्रॉफी द्यावं लागतात. म्हणजे मला माझ्याकडून ट्रॉफी द्यावं लागतात जे तयारी करत नाही त्यांना. कारण की बिना ट्रॉफी देता तुम्हाला तसंच तर पाठवता येत नाही. काही ना काही ट्रॉफी तर द्यावंच लागतात. सो ज्यांचे बिलकुल ट्रॉफी येत नाही त्यांना मला ट्रॉफी द्यावं लागतात. त्याच्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जुन्या लोकांना बऱ्यापैकी ही गोष्ट माहिती आहे की ते कशी प्रॅक्टिस करून घ्यायची. ते मुलांची, जे पण मुलं आहेत तुमच्याकडे सगळ्यांची प्रॅक्टिस तुम्ही करत राहा, सगळ्यांची प्रॅक्टिस करून घ्या. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही वर्षभर मुलांची करत राहिले तेवढा तुम्हाला त्याचा फायदा कॉम्पिटिशन मध्ये होणार आहे. सो कॉम्पिटिशन नंतर बऱ्याच लोकांचे ऍडमिशन वाढले आहेत. मडके मॅडम तुम्ही बोलता का थोडं? मडके मॅडम ला आपण एकदा बोलायची संधी देऊयात.
आणि हा. मॅडम बद्दल मी एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. सरिता मडके मॅडम या गेवराई इथे जिच्या बबेकरचा क्लास चालवतात आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटू शकतं. मॅडम दर महिन्याला कमीत कमी 50 ऍडमिशन दर महिन्याला करतात. सध्या त्यांची संख्या जर टोटल ऍडमिशनची केली ना तर 700 पेक्षा जास्त त्यांच्याकडे ऍडमिशन आहे जिच्या बबेकरच्या. आणि 1-2 ट्रेनर्स आहेत त्यांच्यासोबत. आणि म्हणजे सध्या त्यांची सिच्युएशन अशी आहे की ऍडमिशन तर येत आहेत पण त्यांच्या वेटिंगवर ऍडमिशन आहेत, अशी त्यांची सिच्युएशन आहे. सो मॅडम 2 मिनिटं एका मिनिटामध्ये थोडं शॉर्टमध्ये तुम्ही लोकांना सांगा की तुम्हाला कॉम्पिटिशनचा कसा फायदा होतो आणि तुम्ही सेंटर कसं हँडल करता, थोडं लोकांना सांगा. येस. ओके सर. सर्वात पहिले थँक्यू सर आणि सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली आता सुद्धा मी मीटिंग जे जॉईन केली का तर मी क्लास करत करत प्लस माझे ऍडमिशन सुरू होते त्यावेळेस मी मीटिंग जॉईन केली आणि आता माझे 10 ते 12 पॅरेंट्स रिटर्न गेलेत. त्यांना उद्याची म्हणजे सांगितली वेळ की बा उद्या या म्हणून. हे फक्त काय झालंय स्टेट लेवल नॅशनल लेवलचे जे मी बॅनर आपले घरोघरी दिलेत ना त्याचा हा इफेक्ट आहे सर. कारण कुणाचे एक पण हा तुमच्या मिनिट मुलाचं एक मिनिट मॅडमला थांबवतो. लक्षात घे, हे जे मॅडम आता बोलले ना, मॅडमने काय केलं की ज्या ज्या मुलांचे नंबर आले त्यांना एक 2x3चं बॅनर बनवून त्यांना दिलं की तुमच्या घरावर लावा. म्हणजे आयडिया बघा काय केलेली आहे त्यांनी. म्हणजे ज्या मुलाचा नंबर आलेला आहे त्या मुलाचं एक 2x3चं बॅनर 2x3चं बॅनर बनवायला आपल्याला खर्च किती येतो? बेत्रिक 6 स्क्वेअर फीट गुणिला 14 रुपये म्हणजे 14 त्रिक 14 सगळं 84 म्हणजे 84 रुपये एका बॅनर बनवायला खर्च येतो, बरोबर? यांनी काय केलं की ज्याचा नंबर आलेला आहे त्याचा फोटो टाकून इथं ऑफिसमधून आपल्या बॅनर बनवून घेतलं त्याचा फोटो टाकून आणि ते बॅनर त्याला दिलं की बेटा तुझ्या घरी लाव. आता त्याचा बॅनर तो त्याच्या घरी लावणारच आहे. मग त्याच्या घरावर तो बॅनर लावल्यामुळं आता हे मुलं काय म्हणताय की ज्यांना ट्रॉफी मिळालेली नाही मॅडम आम्हाला कॉम्पिटिशन मध्ये बसवायचं आणि ते कॉम्पिटिशन मध्ये बसल्यानंतर आम्हाला नंबर आणायचा. नंबर आणल्यानंतर आम्हाला पण तसं बॅनर बनवून द्या आणि ते मग बॅनर ते त्यांच्या घरावर लावणार. म्हणजे ही एक प्रतिष्ठेचा विषय आता तयार झालेला आहे त्यांच्या गेवराईमध्ये की ज्या ज्या मुलांचे नंबर येत आहे. म्हणजे त्यांनी अशी एक खूप छान ही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी केलेली आहे. मॅडम कंटिन्यू करा. ओके. आणि प्लस काय झालंय सर मी जे ह्या पॅरेंट्स मीटिंग घेतेय ना त्याचा एक इफेक्ट खूप छान येतो. कारण कुणीच आपल्या गेवराईमध्ये कुठलेच क्लासेस असे नाहीत कुठलेच नाही जे की नवोदयचे आहेत किंवा मग स्पोकन आहे असे खूप म्हणजे खूप चालतात तिथे. जवळपास माझ्या एरियामध्ये 10 अबॅकस आहेत वेगवेगळे. असं कुठलाच अबॅकस नाही की जे पॅरेंट्सला बोलण्यासाठी वेळ देतं. आणि मी अशांसाठी दर रविवारी म्हणजे माझ्याकडं वेळ असो किंवा नसो मी दर रविवारी त्यांच्यासाठी 3 ते 7 हा टायमिंग ठेवलेला आहे आणि 3 ते 7 मध्ये मी त्यांच्यासाठी असते. म्हणजे ते काय बोलतात त्यांच्या काय सूचना आहेत त्यांचं काय आहे. म्हणजे मागे एक आपला झालता मुद्दा मी फक्त संवाद म्हणलं होतं तर त्यावेळेस तुम्ही म्हणले होते मॅडम संवाद न करता तुम्ही सुसंवाद करा. तर हे खूप पॉईंट ठरलं. मी आधी त्यांना ऐकून घेते आणि नंतर मी बोलते. आणि प्लस पॉईंट असा आहे की त्याच्यामध्ये कुठलाच पॅरेंट्स माझ्याकडे तक्रार घेऊन येत नाही. पहिल्यांदा एक 2-3 दिवस असं झालं म्हणजे 2-3 वेळेस मीटिंग घेतल्यावर खूप म्हणजे गोंधळ उडाला होता की कोणाला बोलावं कोणाला नाही. तर मग अशा वेळेस काय केलं मी माझे एक आपण आता एक जॉईन केलेले मॅडम आहेत त्यांना सांगितलं की प्रत्येक पॅरेंट्सला एवढाच वेळ द्यायचा. 15 ते 20 मिनिट झाले की दुसरा पॅरेंट्स आत पाठवला की ते पॅरेंट्स बरोबर जाते. म्हणजे आपल्याला त्यांना जा म्हणण्याची सुद्धा वेळ पडत नाहीये. आणि अशा वेळेस काय होतं मी प्रत्येक पॅरेंट्सशी बोलू शकते. आणि आता सर एक असं झालंय की मला 2 ते 3 शाळा म्हणजे स्वतःहून म्हणतात मॅडम तुम्ही आमच्या शाळेवर शिकवण्यासाठी या. पण त्या शाळेचा टायमिंग असा झालाय की 3 वाजेपर्यंत शाळा आहेत आणि त्यांचं म्हणणं येतंय मॅडम आम्हाला तुम्ही 2 ते 3 या वेळामध्ये क्लास घ्या आणि 3 ते रात्री 9 पर्यंत माझे क्लासेस चालतात. तर एवढा वेळ मला त्यांना त्यांच्याकडे त्यांच्यासाठी नाहीये असं होतंय. म्हणजे रिझल्ट खूप छान आहे. फक्त एवढं करावं लागतंय की आपल्या ज्या चुका झाल्यात त्यामधून शिकायला तर तितकंच भेटतं. आणि मी स्वतःहून काय करते एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला मार्क जर कमी पडले आणि त्यांची तक्रार माझ्यापर्यंत आली तर अशा मुलांचे एक्स्ट्रा क्लास म्हणजे जसे की मी रेग्युलर घेते तर रोज जे घेते त्याच्यामध्ये एका दिवशी एक पेज समजा आपला ऍड 1 चा फॉर्म्युला आहे तो ऍड 1 चा फॉर्म्युला पहिल्या दिवशी मी त्यांना पेज नोटबुकवर लिहायला देते. नोटबुकवर लिहिलं की त्याला ते फॉर्म्युला त्याच्यावर अबॅकस टूलनं करायला सांगायचा. नेक्स्ट दुसरा फॉर्म्युलाचे ऍड 2चा जे आहे ते पण तसंच करते आणि बुक्सवर लिहिताना इमॅजिनेशनवर. तर ए बुक मध्येच ते मुलं इमॅजिनेशनवर करते. त्याच्यामुळे रिझल्ट माझा 8 दिवसाला जातोच. 8 दिवसाला प्रत्येक मुलाचा व्हिडिओ त्यांच्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचतो 8 दिवसात.
तर हे काय माहितीये का, म्हणजे जे मॅडमने जे सांगितलं त्यातून मला जे समजलं ते मी तुम्हाला इम्प्लिकेट करून सांगतो. इट इज ऑल अबाउट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड पॅरेंट. काही लोक काय म्हणतात की आमच्या मुलांनी, म्हणजे काही मुलं मध्येच अबॅकसचा क्लास सोडून दिला. तर ते का सोडून जातात, कारण तुमचं आणि पालकांचं कम्युनिकेशन मध्ये काहीतरी गडबड होते किंवा तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर होत नाही. काही पालक काही फ्रँचायझी आपले काय करतात, ते पालकांना मुद्दामून टाळतात. ते त्यांच्याशी डायरेक्टली संवाद साधतच नाही की बाबा हे हेडेक देतात त्याच्यापेक्षा यांना बाहेरच्या बाहेर पाठवून द्या. म्हणजे असं पण काही लोक करतात. तर पालकांसोबत संवाद आपला असला पाहिजे. आणि जसं मी मॅडमला सांगितलं होतं की तुम्ही सुसंवाद साधा, म्हणजे फक्त संवाद नाही, सुसंवाद, म्हणजे त्यांचं ऐकून घ्या. कसं असतं की कोणीही असेल त्याचं जर आपण ऐकून घेतलं ना, तर त्याला तेवढंच चांगलं वाटतं की बाबा चला ऐकून तरी घेतलं ना आपलं, मग त्याच्यावर काही ना काही काम होईल. सो आपण पालकांचं जे म्हणणं आहे ते ऐकणं महत्वाचं आहे. पालकांशी आपला सुसंवाद असला पाहिजे. मुलांसोबत आपला सुसंवाद असला पाहिजे. हा जर संवाद प्रॉपर तुमचा असला ना, तर ते पुन्हा पुन्हा तुम्हाला पुढं पुढं येत राहतात. आणि याच्यामध्ये बरेच लोक काय करतात आता की पूर्ण 8 लेवलची फीस भरून घेतात. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. 8 लेवलची फीस भरून घ्या, त्यांना डिस्काउंट द्या आणि 5 लेवलची फीस भरून घ्या. सो जेवढं जेवढं तुम्ही याच्यामध्ये केलं तेवढं कमी आहे. वेगवेगळे आयडियाज आहेत. प्रत्येकाचा क्लास चालवण्याची मेथड वेगळी आहे. ऑब्व्हियसली जरी आपले एवढे लोक आपण जमा झालेलो आहोत, तरी प्रत्येकाची क्लास चालवायची मेथड ही वेगळी असते. काही ना काही त्याच्यामध्ये वेगळेपणा असतो. सो तो आपण एकमेकांकडून शिकायला पाहिजे. आणि सरिता मडके मॅडमला मी नेहमी सांगतो की मॅडम तुम्हाला टीम डेव्हलप करावी लागेल. कारण की आता त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, ऍडमिशन तर मिळत आहे त्यांना, पण त्यांच्याकडे आता हँडल करायला त्यांना होत नाहीये, म्हणजे तेवढं त्यांच्याकडून होत नाही हँडल. तर मी त्यांना सांगितलं की आपल्याला आता अबॅकस स्कूल बनवायची, म्हणजे हा एक, आता एवढे ऍडमिशन झाले तर एवढे ऍडमिशन कुठं असतात, 500 ऍडमिशन कुठं असतात, स्कूलमध्येच असतात ना. सो इट हॅज बिकम अ स्कूल. सो स्कूल बनवायची आपल्याला, तर त्याच्यासाठी टीचर आपल्याला अपॉइंट करावे लागतील, त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, त्यांना ट्रेन करावे लागेल, त्यांना ग्रूम करावे लागेल. आणि एखादा टीचर जर सोडून गेला तर गेला, एखादा टीचर सोडून एखादा अबॅकसचा क्लास जरी त्यांना सुरू केला तरी केला. जसं अजून एक गोष्ट याच्यातून शिकण्यासारखी आहे, मॅडमने काय सांगितलं की माझ्या आजूबाजूला 10 अबॅकस क्लास आहेत. पण मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, 10 अबॅकस क्लास जरी आहेत, ते का उघडले, कारण की सरिता मडके मॅडमचं सेंटर चांगलं चालतं म्हणून ते उघडलेले. म्हणजे जरी 10 सरांचं हे उघडले, वाक्य 100% खरं आहे बरं. हा, त्यांना काय वाटतं की मॅडम लाखो रुपये कमवता याच्यातून, आपणही कमवू, म्हणून त्यांनी उघडलेले. पण त्यांचं जर टोटल ऍडमिशनचं ऍग्रिगेट केलं तर त्यांचं टोटल मिळूनही 100 होणार नाही, आणि मॅडमचं 500 पेक्षा जास्त आहे. सो ठीक आहे, इट्स ओके. पण काही लोक घाबरतात की नाही आमच्या एरियामध्ये अबॅकसचे 4-5 क्लास आहे. अरे क्लास आहे तुमच्या एरियामध्ये याचा अर्थ पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे अबॅकससाठी. म्हणजे खूप लोकांनी क्लास उघडले याचा अर्थ काय की स्कोप खूप चांगला आहे त्याच्यामध्ये. याला लोक निगेटिव्ह का घेतात मला ते समजत नाही. सो आपलं काम काय आहे, आपलं काम आहे की चांगल्यात चांगल्या सर्व्हिसेस देणं. आपलं काम काय आहे, चांगल्यात चांगलं शिकवणं. आपण लोकांची चिंता करूच नका ना. आपल्याला आपलं का कमी काम करायला, आपण काय करतो, आपला मानवी स्वभाव आहे, आपलं स्वतःचं नाही बघत, दुसऱ्याचा विचार करत बसतो. त्यानं क्लास उघडला त्याचं काय होईल, यानं क्लास उघडला याचं काय होईल. अरे आपलं काय होईल त्याचा विचार करा. आपल्याला आपले 10 ऍडमिशन मिळाले आपल्याला भरपूर आहे, आपले 5 ऍडमिशन मिळाले आपल्याला भरपूर आहे, आपल्याला 50 ऍडमिशन मिळाले आपल्याला भरपूर आहे. सो थिंक अबाउट युअर सेल्फ. स्वतःबद्दल विचार करा. दुसऱ्याबद्दल विचार करून उगाचच्या उगाच एनर्जी वाया घालण्यात काही अर्थ नाही. आणि हे लॉजिक एकदम चुकीचं आहे की आमच्या एरियामध्ये खूप अबॅकसचे क्लास आहे म्हणून मला ऍडमिशन भेटत नाही. ही तुमची टर्मिनॉलॉजी पूर्णपणे चुकीची आहे. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा, तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही मेहनत करा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही जर दुसऱ्याला दोष देणार असाल तर मग असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दोष देऊ शकतो, आणि दोष देऊन त्याच्यातून फायदा काय होणार आहे, काहीच फायदा होणार नाही त्याच्यामध्ये. आता टीम टीम जे मी म्हणतो, टीमचा अर्थ काय माहितीये का, की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण स्वतः जर काम केलं तर आपण पुढे जाऊ शकणार नाही, आपण जास्त पैसे कमवू शकणार नाही. स्वतः जर आपण काम केलं एक लिमिटेशन येते. त्याच्यामुळं तुम्ही सोबत लोकांना घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही समजा 4 लोकांना सोबत घेतलं, 4 पैकी 3 तुमच्या सोबत चांगले राहणारे, एक माणूस तुम्हाला आगाऊ भेटणार आहे. तो आगाऊपणा करल, तो तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी सांगल, तो बाहेर जाऊन अबॅकसचा क्लास सुरू कराल, तो तुमच्यासारखंच करायला पाहिजे, तो अजून 4 लोकांना काहीतरी, म्हणजे हे होणारच आहे. इट इज बट नॅचरल. हा निसर्गाचा नियम आहे. हे आमच्या सोबत सुद्धा झालेलं आहे, तुमच्या सोबत सुद्धा होणार आहे. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला त्याचा विचार नाही करायचा. आपल्याला काय विचार करायचा, जे 3 चांगले राहतात तुमच्यासोबत, तुम्हाला त्यांचा विचार करायचा.
आता जिच्या बाबेकच्या आपल्या ऑफिसला, हेड ऑफिसला 25 लेडीज काम करतात, 25 लेडीज काम करतात आणि 4-5 जेंट्स आहेत. म्हणजे टोटल आपला स्टाफ जो आहे ना तो 30 लोकांचा आहे. सो हे तुम्हाला काय वाटतं, 25 लोक सगळे एकदम चांगले असतील असं आहे का? गॅरंटी आहे का काही त्यांना आपण स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलेलं आहे की त्यांच्याकडून? काहीच नाही. पण या 25 पैकी एखादा व्यक्ती बाहेर जाऊन क्लास सुरू करू शकतो, बाहेर जाऊन माझ्याबद्दल काहीतरी बोलू शकतो, आमचे काही बिझनेस सिक्रेट दुसऱ्याला पैसे देऊन सांगू शकतो. काही लोक लीड्स पण, म्हणजे मागं आम्ही एका जणाला असं पकडलं की जे आपले फ्रँचायझीचे लीड असतात ते विकले त्यांना दुसऱ्याला, असं पण करतात काही लोक. तुम्हाला बाहेरून कॉल पण आले असतील की तुम्ही जिचे आमचं करताय तुम्ही आमचं करा, आम्ही स्वस्त मध्ये किट देतो. सो अशा गोष्टी मार्केटमध्ये होणार आहेत. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आपले जेवढे लोक काम करताय असे कुठून जरी फोन आले, त्यांना 100 रुपयामध्ये किट मिळाली, 50 रुपयामध्ये किट मिळाली, तरी ते घेत नाही. आणि आमच्या सोबत असं झालेलं नाही की एखादा फ्रँचायझी आपला सोडून गेला आणि त्यानं काहीतरी केलं आणि त्यानं खूप मोठं काहीतरी केलं, असं काहीच नाही झालेलं. लोक जाऊन आणि वापस येतात, पुन्हा जातात. असं असतं ना, बिघडतात लोक, बिघडून पुन्हा सुधरून येतात, पुन्हा वापस येतात. सो असेच तुमचे स्टुडंट जरी कुठे गेले तरी ते पुन्हा वापस येणार. आणि तुमच्यासोबत जर कोणी असं टीचर करेल ना, तर त्याला त्याचं फळ त्याला भेटेल. तुम्ही कसं त्याची चिंता करा, तुम्ही फक्त तुमची डेव्हलपमेंट बघा. आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक गोष्ट ठामपणे लक्षात घ्या की 50 मुलांना 100 मुलांना तुम्ही हँडल करू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचे मुलं झाले तर तुम्ही टीचर अपॉइंट करा. तुम्ही सोबत लोक घ्या, मार्केटिंगसाठी एखादा व्यक्ती वेगळा अपॉइंट करा आणि टीचिंगसाठी ट्रेनर वेगळे अपॉइंट करा. सो त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि पुढे आपण तेव्हाच जाऊ शकतो जर आपण टीम बनवली. आपण जर स्वतःपुरतं एकट्याचाच विचार केला तर आपण जास्त पुढे नाही जाऊ शकणार. सुरुवातीला स्वतः मेहनत करा, पण नंतर मग टीम हळूहळू डेव्हलप करा. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? येस, बोला मॅडम, नाव काय आपलं? मॅडम आवाज नाही येते, थोडं जोरात बोला. मी निकम बोलते. हा बोला मॅडम. मॅडमला असं विचारायचं होतं, माझ्याकडे नाही थोडी संख्या, पण मॅडम मॅडम तुमचा आवाज बिलकुल येत नाहीये मॅडम. तुम्ही मला पर्सनली फोन करा, तुमचा आवाज बिलकुल नाही येते. अजून कोणाला बोलायचं आहे? येस, बोला मॅडम, जोरात बोला थोडं. एक मिनिट मॅडम, हा एक मिनिट. हा बोला मॅडम, कुठून बोलताय? मॅडम आवाज आवाज नाही येते मॅडम तुमचा. हा एक मिनिट, हा बोला मॅडम आता. हा सर फलटणवरून बोलते, निकिता आगोने. ओके, निकिता मॅडम नमस्कार मॅडम, बोला. फलटणवरून. ओके. हा सर, तर मी बोर्ड लावलेत. मी माझं मॅडमशी पण बोलणं झालेले, मी बोर्ड लावलेले, पण माझे बोर्ड ना 3 ठिकाणचे काढूनच नेलेत, टाकून पण दिले नाहीत, फाडले नाहीत, डायरेक्ट काढूनच नेलेले. ओके. स्कूल तिथंच लावला होता, माझी मुलगी ज्या स्कूलला आहे तिथंच एक बोर्ड लावलेला. त्यांच्या तिथे एक आहे, मॅडम क्लासमध्ये शिकवतात. त्यांच्या टीचर मला म्हटलं तुम्ही थोडा उशीर केला, आम्ही बोलवलं असतं, दुसऱ्या मॅडमला आम्ही दिलं. म्हटलं ठीक आहे. पण त्यांनी सुट्टी चालू होती 2 महिने, तोपर्यंत माझा बोर्ड होता. पण सुट्टी संपली आणि सॅटरडेला त्यांचा क्लास असतो शाळेत, त्याच दिवशी माझा बोर्ड गायब झाला. मग मला असं वाटतं की कदाचित मॅडमनीच काढला असेल. पण 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचा बोर्ड, मी 10 बोर्ड लावलेत पूर्ण फलटणमध्ये, तर 3 ठिकाणचे बोर्ड गेलेत. या गोष्टी होतात मॅडम, तुमच्या सोबतच नाही, या गोष्टी आमच्या सोबत पण होतात आणि बऱ्याच लोकांसोबत या गोष्टी होतात. काय असतं ना की ज्यांना सरळ मुकाबला नाही करता येत ते असे मागून मुकाबला करतात, मागून तुम्हाला त्रास देतात. पण आपण ठाम राहायचं आपल्या याच्यावर. आपण अजून 3 गेले ना, तुम्ही अजून 6 बोर्ड लावा, जास्त टेन्शन घेऊ नका. असं होत असतं आणि आपण अजून जास्त मेहनत करा, अजून दुसरं काही करा, पॅम्पलेट वाटा, घरोघरी जाऊन भेट द्या. कारण की आपल्याला हे बघा, लोकांचं काम आहे तुम्हाला डिमोरलाइज करणं, आणि डिमोरलाइज अशा प्रकारचे लोक आपल्याला डिमोरलाइज करतात. असे बरेच लोक असतात आपले शेजारी, आपल्याला कधी कधी डिमोरलाइज करतात, कधी कधी असे आपले कॉम्पिटिटर आपल्याला डिमोरलाइज करतात, कधी कधी आपल्या घरातले व्यक्ती सुद्धा आपल्याला डिमोरलाइज करतात. तर आपल्याला जेव्हा जेव्हा कोणी डिमोरलाइज करतं तेव्हा तेव्हा आपल्याला पेटून उठायचं आहे.
आणि कदाचित तुमचे बोर्ड नगरपालिकेवाले पण काढतात कधी कधी, बरं का. कधी कधी महापालिकेवाले पण काढतात, आमचे पण काढतात. सो होतात या गोष्टी. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. ओके. हो. अजून कोणाला काही प्रश्न आहे? हॅलो सर. येस सीमा मॅडम, नमस्कार, बोला. कुठून आहात? नमस्कार सर. मी अंजनगाव सुरजीवरून बोलत आहे. अंजनगाव सुरजी, बोला मॅडम. तर मी एका स्कूलमध्ये पण जॉब करते सर, आणि त्या स्कूलवाल्यांनी मला अबॅकस सब्जेक्ट दिलेला आहे. ओके. तर मी तो म्हणजे ऍक्सेप्ट करावं का नाही करावं? कारण का स्कूलचा रिझल्ट म्हणजे खूपच कमी आहे त्यात. हो ना मॅडम, तिथे मी आजची मीटिंग जी घेतली त्यातून तुम्हाला एक थोडीफार आयडिया तर आली असेल की तुम्ही काय करायला पाहिजे. हो. तरी पण आपण पर्सनली पण त्यांनी ते दुसऱ्या स्कूलची फ्रँचायझी घेतलेली आहे ना स्कूलनी ऑलरेडी आधीच. ओके ओके. तर मग आता काय करावं ना? हो ना, तर मी तेच म्हणतोय की आपण पर्सनली याच्यावर बोलूयात की त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे मी जाणून घेईल तुमच्याकडून. तुम्ही काय करा, मला उद्या एक फोन करा आणि मग ते त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे ते आपण जाणून घेऊ. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे तुम्हाला ते जाणून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना काय सांगायचं, कारण की तुम्ही त्यांचे एम्प्लॉईज आहे म्हटल्यानंतर ते तुमची पूर्ण पिळवणूक करणार ते. पण फरक असा आहे का आपल्या ज्या टिप्स आहे त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे मला. त्यांच्या जे अबॅकसचं आहे फ्रँचायझी, त्यांचं ट्रेनिंग दिलं मला त्यांनी. पण त्याच्यामध्ये आणि आपल्या ट्रेनिंग मध्ये खूप डिफरंट आहे. आपलं एक बेस्टच आहे. तर पण माझ्या ऐकून मी टीचर असल्यामुळे, अबॅकस टीचर असल्यामुळे मी माझं शिकवणार तिथे. बरोबर बरोबर. तर मग मला प्रॉब्लेम झाला म्हणजे माझं. तुम्हाला त्यांना हे सांगायला पाहिजे मॅडम की मी घेणार तर मी सगळं जीचॅमचं घेणार, अशा पद्धतीने तुम्हाला बोलावं लागेल तिथं. नाहीतर उद्या ते काय करणार, तुम्हाला बाजूला करून अजून तिसरा टीचर तुम्हाला तिथं देऊ शकतात ते. म्हणजे तुमचं त्यासाठी तुमचं स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला तिथं जीचॅमचं त्यांना सांगावं लागेल की जीचॅमचंच आपल्याला करावं लागेल पुढं, तर मी शिकवेल असं तुम्हाला कंडिशन टाकावी लागेल. ठीक आहे ना. तर बाकी डिटेलमध्ये आपण बोलूयात. तुम्ही फोन करा मला उद्या, बोलूयात आपण. ठीक आहे. ठीक आहे. माझा 1 इयर झालं सर. 1 इयर कम्प्लीट झालं आपल्या अबॅकसची फ्रँचायझी घेऊन. तर आता माझा 60+ ऍडमिशन आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे आता 1 इयर मध्ये. छान छान. म्हणजे आता माझी ऍडव्हर्टायझिंग झालेली आहे. आता हळूहळू ऍडमिशन येऊ राहिलेलं आहे माझ्याकडे. तर तुम्ही अंजनगाव सुरजी म्हटलं ना तुम्ही? हो. म्हणजे मग तुम्ही कॉम्पिटिशनला आल्या होत्या ना नागपूरला वगैरे? नाही, मी ऑनलाईनला केलं होतं पार्टिसिपेट. याला नव्हतं आली कॉम्पिटिशन. तुम्ही ऑफलाईनला या अकोल्याला किंवा नागपूरला. बघा तुमचं हे 60चे 100 ऍडमिशन व्हायला वेळ नाही लागणार. खूप फायदा होईल तुम्हाला. तुम्ही आता कॉम्पिटिशनची तयारी करा आणि ऑफलाईन साठी आहे एका ठिकाणी कुठेतरी, तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे. अकोल्याला आहे सर यायचा विचार आता. येस येस. तेव्हा माझ्याकडे ऍडमिशन कमी होत्या, त्याच्याने मी काही आली नव्हती. पण आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये चांगला फायदा झाला मला. एक जरी ऍडमिशन असली ना तरी तिथं कसं तुम्हाला बेस्ट टीचर अवॉर्ड्स मिळतात. तिथं तुमचं वातावरण सगळं बघता तुम्ही आणि तुम्ही मोटिवेट होता आणि तुमचं तिथलं बॅनर तुम्ही तुमच्या क्लासवर लावल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो मॅडम. आणि इव्हन तुमच्या शाळेवाल्यांचा पण दृष्टिकोन पूर्ण बदलून जाईल जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये येणार ना. बघा तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यातून बदलून जाईल. तुम्ही कॉम्पिटिशनला या. सर मला आता एक मेसेज दिसला, अनिल आवनकर सर म्हणून. मी पण अंजनगावचंच आहे. तर हे मला आयडेंटिफाय नाही आहे. आता आपल्या ग्रुपवर मेसेज आलेले. नाही ते आजच जॉईन झालेले आहेत, तर ते हळूहळू तुम्हाला माहिती होईल त्यांच्याबद्दल. हो का? येस. ठीक आहे. थँक्यू सर. येस येस. उद्याला करते मग मी. येस येस चालेल. अजून कोणी आहे ज्यांना काही प्रश्न आहे? येस. हॅलो. 1 मिनिट मॅडम. रोहिणी मॅडम बोलताय. येस रोहिणी मॅडम बोला. सर मी मातलगावहून बोलते. येस. सर मी एका स्कूलमध्ये टीचर आहे. येस. तर मला स्कूल कडून ऑफर होती अबॅकसची. बघा आता बघा, सगळेजण मी विचारल्यानंतर सगळे सांगताय. मला फोन नाही केला कधी कोणी. मला फोन करत त्याला वेळेच्या वेळी, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन देता येईल मला. येस बोला मॅडम. तर सर त्यांना किट नाही, त्यांना फक्त बुक्स अवेलेबल पाहिजे म्हणते. हेच तर मी बोलतोय की स्कूलवाल्यांचं काय आहे
की त्यांना अबॅकस शिकवायचंच नाही मुलांना, फक्त त्यांना पॅरेंट्सला दाखवायचं आहे, मग त्याच्यामध्ये काही मजा नाही मॅडम. म्हणजे हा ते सगळं व्यवस्थित जर तुम्ही केलं तर तुमचं पण नाव चांगलं राहील, अबॅकसचं पण चांगलं नाव राहील आणि हा जीजांचं पण नाव राहील. हा त्यांचं म्हणणं फक्त आहे की बुक्स अवेलेबल झाले पाहिजे ना आपल्याला. आणि टूल मग बुक्स आणि टूल कसे स्कूलकडे काही आहेत आणि काही मग आपण तुमच्याकडून मॅनेज करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर हेच म्हणतोय ना मी, की जेव्हा स्कूलवाले तुम्हाला अप्रोच करतात तर तुम्हाला तुमचं स्टँड त्यांना सांगायचं आहे की आपण जे काही करणार ते व्यवस्थित करू, आहे की नाही, म्हणजे मग त्याचा रिझल्ट पण चांगला येईल. सो ओके याच्या सर. संदर्भात तुम्ही काय करा, तुम्ही एकदा मला फोन करा, आपण डिटेलमध्ये बोलू आणि त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करता येईल मी तुम्हाला सांगतो. ओके सर, थँक्यू. येस येस. आणि तुम्ही प्रयत्न करा तुमचं सेंटर चांगलं करण्याचा. स्कूलचा जॉब तुम्ही करणार तर मग तुमचं सेंटरला वेळ कसा मिळणार तुम्हाला. सो तुम्ही जॉब सोडून तुमचं स्वतःचं करता येतं का त्याच्यावर तुम्ही फोकस करा. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहे? ओके. अजून एक्सपिरियन्स फ्रँचायझी कोणाला बोलायचं आहे का? नवीन लोकांसाठी काही मेसेज द्यायचा आहे का? हा बोला मॅडम. एक मिनिट. हा एक मिनिट मॅडम बोला. कोण बोलताय? एक्सक्यूज मी, कोण म्हटलं आता? नमस्कार सर, रुद्रा बोलते. हा नमस्कार मॅडम बोला. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आपण स्कूलमध्ये पण मुलं आपल्याकडे कमी आहेत. ओके. पहिले 22 होते. स्कूल म्हणजे एक्झाम शाळेची 2 लेवल कंटिन्यू मध्ये बरोबर चालत. मग आपली वार्षिक एक्झाम येते ना, वार्षिक एक्झामच्या वेळेस त्यांनी तेव्हापासून बंद केलं. नवीनचे ऍडमिशन चालू व्हायचं, नवीन मध्ये 3 होते. पहिले 22 होते, म्हणजे कंपल्सरी नाही केलं त्यांनी. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मॅडम, तुम्ही काय करा, सर्व स्कूलच्या त्यांना सांगा, स्कूलवाल्यांना की मला पालकांची मीटिंग ज्या दिवशी त्या दिवशी मला बोलायला द्या. त्या दिवशी त्यांचा एक सेमिनार घ्या तुम्ही आणि अबॅकसचं महत्व तुम्हाला पालकांना पटवून द्यावं लागेल. हे बघा कसं आहे की पालकांना काही माहिती नाहीये, म्हणजे तुम्ही जरी अबॅकस घेताय तरी सगळ्या पालकांना ते माहिती नाहीये. सगळ्या पालकांना तुम्हाला महत्व सांगावं लागेल, त्यांना पटवून द्यावं लागेल. तर शाळेवाल्यांच्या मागं लागा तुम्ही की मला पालकांची एक मीटिंग करून द्या किंवा त्यांची वर्गावाईज मीटिंग घ्या. म्हणजे एका वर्गाच्या पालकांची एक दिवस, दुसऱ्या वर्गाचे, आणि त्यांना पर्सनली तुम्ही अबॅकसचे फायदे समजून सांगा, त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे. म्हणजे मी सीबीएसई पॅटर्न आला ना, म्हणजे माझे नवीन विद्यार्थी वाचले, जुने काही झाले स्कूल मधलं, सीबीएसई आणि वेस्टर्न बोर्ड स्कूल होती, तर ते झेडपीला गेले. ओके ओके. तर मी त्याच्यावर जात होता. ठीक आहे ना, तुम्ही पालकांशी एकदा बोला, पालकांशी बोला, तुम्हाला बेनिफिट होईल. पालकांशी बोलावं लागेल. येस येस. ओके. जगताप मॅडम बोला. सर मी लोणीहून बोलते. हा नमस्कार मॅडम बोला. नमस्कार सर. सर मला फ्रँचायझी घेऊन 2 महिने झाले. मी क्लास स्टार्ट करून 1 महिना झालाय. माझे 30+ ऍडमिशन झाले आणि मी सर आता माझं माहेर इकडं क्लास स्टार्ट केले. तर मग माझं माहेरकडचे तिथून 3 किलोमीटर आहे सर लोणी. तर तिथले मी स्कूलवरती गेलते, पण त्या सरांनी मला बोलले की सर 3 किलोमीटर असल्यामुळे मुलं येत आहे सर माझ्याकडे तिथं, पण मुली येत नाही. सर बोलताय की प्राजक्ता तू तिथं चालू कर, मुली येऊ शकतात असं. आणि झेडपीचं पण तसंच आहे आणि न्यू हायस्कूलचं पण तसंच आहे. मग सर मी करू शकते का असं, समजा घरी म्हणा, माझ्या मम्मीच्या आणि त्यांच्या तिथं घरी म्हणा किंवा ठीक आहे स्कूलला ना, म्हणा असं. याच्यासाठी तुम्ही मला पर्सनली फोन करा, मी तुम्हाला योग्य मार्ग सांगेल आणि सजेस्ट करेल तुम्हाला की काय करू शकता तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. येस. हो. ओके. आता जवळपास प्रश्नांचा वेळ संपलेला आहे. आपण आता प्रश्न घेऊ शकत नाही, वेळ संपलेला आहे. पण आपल्याला आपले काही फ्रँचायझी मेंबर्स त्यांचं 1-1 मिनिटाचं आपण हे घेऊ शकतो मनोगत, की जेणेकरून बाकीच्यांना सगळ्यांना ऍडमिशन मध्ये फायदा होईल.
सो कोण बोलल जे एक्सपिरियन्स फ्रँचायझी मेंबर्स आहेत त्यांनी कोणीतरी बोलावं. येस, हू विल टॉक. सर्वांना त्याचा फायदा होईल असं काहीतरी 2 शब्द बोलायचे. मनीषा निश्चल मॅडम बोलता का? बोला मॅडम 2 मिनिट. नमस्कार सर. नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. सरांनी आज इतकं सुंदर आयडिया दिली आहे की बाकीच्यांचं चालू असायचं स्कूलवर हे ते ऐकून होतो, पण जे प्रॉपर आज मार्गदर्शन झालं ना ते खरंच खूप ग्रेट आहे. थँक्यू सर. आम्हाला एक विचार करायला सुद्धा नवीन दिशा मिळाली. आम्ही आमचे क्लास तर प्रॉपर व्यवस्थित घेतोयच, पण अजून आपण ह्याच्या बरोबर अजून काय करू शकतो त्याच्याबद्दल खरंच खूप छान आज माहिती मिळाली, म्हणजे डिटेल्स मध्ये मिळाली. आता ज्यावेळेला आम्ही प्रॉपर काम करायला जाऊ किंवा शाळेबरोबर बोलायला जाऊ त्यावेळेस कळेल की आपल्याला काय प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यावर कसं फेस करावं लागेल ते. त्यावेळेस आम्ही तुमचं मार्गदर्शन नक्कीच घेऊ आणि उद्यापासूनच या कामाला आम्ही सुरुवात करतो. थँक्यू. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मॅडम, की समजा तुम्ही सेंटर सुरू केलं होतं आणि आता 1-2 वर्ष झाले असतील मला असं वाटतं. हो. तर आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तेव्हा काय करायला पाहिजे होतं जे तुम्ही तेव्हा केलं नाही आणि आता तुम्ही करताय, आणि तेव्हाच जर तुम्ही केलं असतं तर आता खूप मुलं असते तुमच्याकडे. म्हणजे असं वाटतं ना माणसाला की आता आपण बऱ्याच गोष्टी करतोय पण तेव्हा ते केलं नाही आपण, असं काही तुम्हाला वाटतं का? सुरुवात जेव्हा तुम्ही केली तेव्हा? सुरुवातीला मी घरीच क्लासेस घेत होते. म्हणजे माहित नव्हतं, विश्वास नव्हता किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, मुलं मिळतील नाही, काय करावं, कसं करावं ह्याच्यात तुमचे जे वारंवार मीटिंग्स होतात किंवा ज्या वेळेला तुम्ही गायडन्स केलं जातं की या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करा, याच पद्धतीने क्लास घ्या, क्लासमध्ये हे सेटअप असणं गरजेचंच आहे. त्यावेळेला विचार केला की ठीक आहे, मी मुलं आल्यानंतर सेटअप करण्यापेक्षा मी अगोदर सेटअप करते, त्याच्यानंतर मला ऍडमिशन 100% येतील. हा विचार करून आम्ही क्लास मेन रोड वरती सुरू केला. मला वाटतं मी बॅनर्स वगैरे लावलेले, तिथले मी फोटो किंवा व्हिडिओ पण मी शेअर केले होते सर आपल्याला. तर आता खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. इतका सुंदर रिस्पॉन्स आहे ना, जो मला इथे घरी होता त्यावेळेस जो मिळत होता त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान मिळतोय. माझे ट्युशन्स चालायचे, दिवसभर असायचे, सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. पण जी अर्निंग मला त्या ट्युशन मधनं होत होती त्याच्यापेक्षा 10 पट जास्त कमी वेळेमध्ये. म्हणजे तर अगदी मागच्या 1-2 महिन्याचं तुम्ही, म्हणजे तसं सांगायला नाही पाहिजे पण एक ऍव्हरेज मोटिवेट होण्यासाठी की मागच्या 2 महिन्याचं इन्कम तुम्ही सांगू शकता का? की महिन्याचं म्हणजे कलेक्शन किती आहे तुमचं, म्हणजे 2 महिन्याचं मागच्या? 1-1.5 लाखाच्या आसपास गेला असेल सर एका महिन्यातलं. ओके, मागच्या एका महिन्यामध्ये. हो. ओके, 1-1.5 लाख रुपये. ओके, नॉट बॅड. ठीक आहे. तर ओके मॅडम, थँक्यू. तुमच्या या 2 गोष्टी तुम्ही सांगितल्या की तुम्ही अगोदर घरी घ्यायच्यात आणि आता प्रॉपर सेटअप असण्याचा, रोडवरती क्लास असण्याचा, व्यवस्थित आपलं मार्केट मध्ये स्वतःचं नाव जाणं किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. आपल्याला वाटतं की कुठलाही बिझनेस, कुठलाही व्यवसाय करताना इन्व्हेस्टमेंट महत्वाची असते. ती त्यावेळेस मला कळत नव्हते. आता मी ट्युशन्स बऱ्यापैकी पूर्णपणे बंदच केलेत. पूर्ण फोकस अबॅकस. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह आणि फोकस्ड काम करताय तुम्ही आता. आणि सिलेक्टिव्ह आणि फोकस्ड काम केल्यानंतरच आपण पैसा कमवू शकतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्ही 10 टाईपचे काम केल्यावर तुम्ही पैसा नाही कमवू शकत, फक्त वेळ बिझी होणार तुमचा. हो, आता मी तेवढा वेळ बिझी राहत नाही. मला स्वतःला वेळ मिळतो आणि इतकं पळापळ करायची गरज पडत नाहीये. मी धावपळ इतकी करत नाही आता. जेवढी ट्युशन घेत होते त्यावेळेस करत होते तितकी आता होत नाही. कमी वेळेमध्ये चांगलं क्वालिटीचं काम होतं. पॅरेंट्स सॅटिस्फाय असतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडूनच बरीच ऍडमिशन्स वगैरे होतात आणि त्याच्याबरोबर अजून सांगण्यासारखं एक ही गोष्ट आहे की माझ्याकडे फॉनिक्सचे ऍडमिशन पण खूप छान होतात. ओके ओके. अबॅकस फोनिक्सचे ऍडमिशन सगळीकडेच खूप छान होत आहेत. म्हणजे या 2 महिन्यामध्ये तर म्हणजे बऱ्याच लोकांच्या जर स्टॉक डिपार्टमेंटचं विचारलं तर कंप्लेंट येतील
की बाबा आमची ऑर्डर लेट होतीये किंवा रिसिप्ट लवकर येत नाहीये, कारण की एवढ्या ऑर्डर एवढ्या वाढल्या आहे. म्हणजे मला या मागच्या 2 महिन्यात ऍडमिशन खूप वाढल्या सगळ्यांच्या. म्हणजे मे बी काही लोकांच्या खूप वाढल्या असतील, काही लोकांच्या झाल्या नसतील, पण जे ओव्हरऑल मला दिसतं, कारण की मला कळतं ना की ओघ काय आहे ऍडमिशनचा. तर मागच्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की फोनिक्सच्या असो, अबॅकसच्या असो, खूप ऍडमिशन वाढलेले आहेत. आणि आता आपल्याला एक एक ब्रँड व्हॅल्यू आपली तयार झाली आहे. म्हणजे जे आता ह्या जुन्या लोकांनी काम केलंय, मेहनत केलंय, जसं की मनीषा निश्चल मॅडमने पुण्यामध्ये मेहनत केलेली आहे, भावसार सरांनी औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये मेहनत केलेली आहे, किंवा अरुंधती मॅडमने त्यांच्या ठिकाणी मेहनत केलेली आहे, मडके मॅडम याला गेवराईला मेहनत करताय, सुरोसे सर त्यांच्या ठिकाणी मेहनत करताय, गणेश दारे सर त्यांच्या गावाला, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या गावी मेहनत करताय. पण लक्षात घ्या की ही तुमची जी मेहनत ही दुसऱ्याला पण त्याचा फायदा होतोय. म्हणजे मनीषा निश्चल मॅडम समजा पुण्यामध्ये काम करताय, तर त्यांचे काही नातेवाईक असतात नागपूरला, तर नागपूरला ते जिजाबा बॅकस शोधतात, किंवा जिजाबा बॅकसचं नागपूरचं एखादं ऍडमिशन असेल ते संभाजीनगरला जिजाबा बॅकसचं शोधतात. आणि एखादा संभाजीनगरमध्ये कोणी आहे ते ते मुंबईला शोधतात. म्हणजे लक्षात घ्या, या पद्धतीने सध्या झालेला आहे आणि याचा फायदा सर्वांना मिळणार आहे. म्हणजे याचा फायदा सर्वांना मिळणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने ही ब्रँडिंग जपणं हे तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने क्लास घेताय, तुम्ही डेकोरेशन कसं करताय, जसं मॅडमने सांगितलं रोडवर तुमचा क्लास आहे का, म्हणजे तुम्हाला लोक सिरियसली कसं घेतील हे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. त्याच्यामुळं तुम्ही चांगल्यात चांगली मेहनत करा आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी चांगलं, म्हणजे तुम्हाला कसं डेव्हलप करता येईल हे सेंटर, याच्यावर तुम्ही फोकस करा. येस, भावसार सर काही बोलायचंय की तुम्हाला दिसतंय, तुम्ही असं वाटतंय की बोलायचंय तुम्हाला? एक 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 मिनिटामध्ये सर फास्ट. आणि भावसार सरांचं मागच्या महिन्याचं कलेक्शन 2 लाख रुपये आहे, म्हणजे मी अंदाजी सांगू शकतो, कारण की दर तिसऱ्या दिवशी सर ऑफिसला येत आहे आजकाल. सर अनम्यूट करा. भावसार सरांकडे आता इन्कम टॅक्स वाले जाणार आहेत, कारण की जास्त इन्कम कमवत आहे भावसार सरांचा. गुड इव्हनिंग सर्वांना. सर ते प्लॉटवाली गोष्ट पण सांगा सगळ्यांना. ओके सर, आता जस्ट सर तिकडेच गेलो होतो आणि मी हेडफोन विसरलो, त्याच्यामुळे मला सगळं मीटिंग काही अटेंड करता नाही आली. मॅडमनी केली अटेंड. आणि सर्वप्रथम मला बोलायला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सेकंड थिंग, आज देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अच्छा, जसं सरांनी सांगितलं का दर 2-4 दिवसाला मी ऑफिसवर असतो किट ऑर्डर करण्याला. तर सरांनी जसं आता सांगितलं, भरपूर फ्रँचायझींनी पण सांगितलं की कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्याचा फायदा असा आहे का तुमच्या ज्या मुलांना ट्रॉफी मिळतात ते त्यांचे जे स्टेटसवर ठेवतात त्यांचे पेरेंट्स, किंवा एखादा रील बनवतात, फोटोज ठेवतात स्टेटसवर डीपीला, ठीक आहे. त्याचा फायदा काय असतो, त्यांचे रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल हे बघितल्यानंतर म्हणतात अरे कुठे जातो हा मुलगा अबॅकसला, कोण टीचर आहे, कोणत्या एरियात आहे. तर त्याचा फायदा कसा होतो आपल्याला का माउथ टू माउथ पब्लिसिटी आपली होते. आणि कॉम्पिटिशन झाल्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 60 ते 70 ऍडमिशन झालेच. माझे 2 सेंटर आहे, बजाजनगर आणि सिडकोला. तर दोघं मिळून माझ्या जवळजवळ मागच्या गेल्या म्हणजे आफ्टर कॉम्पिटिशन माझ्या जवळजवळ 60 ते 70 ऍडमिशन वाढलेले आहेत. आणि आपले रेग्युलर एक्झाम झाल्यानंतर नेक्स्ट लेवलचे तर चालूच असतात. आणि या गेल्या 2 महिन्यामध्ये जसं मनीषा निशल मॅडम म्हटल्या का मागच्या महिन्याचा माझा 1.25 लाख इन्कम आहे, 1.5 लाख आहे, सेम माझा सेम इन्कम आहे सर. आणि जसं मॅडम पण म्हटल्या का ट्युशन बंद करून फक्त अबॅकसवर फोकस आहे. तर म्हणजे आता मी बाकी अबॅकस शिवाय मी काहीच घेत नाही सर. मला भरपूर लोक म्हणतात सर सकाळी क्लास मोकळा असतो, ट्युशन सुरू करा, कोचिंग सेंटर घ्या, तुमचं मॅथ्स हे आहे तर तुम्ही आपलं नवोदयचं सुरू करा. म्हटलं नको बाबा, मला अबॅकसच आम्हाला हँडल करायला मुश्किल होतं. 5-5, 6-6 टीचर्स आहेत आमच्या 2-3 सेंटर मिळून. जसं मागे एकदा सरांनी सांगितलं, तो झारीवाल्याचा एक्सपिरियन्स सांगितला होता सरांनी. तर ते सुरुवातीला म्हणजे आजच्या 2-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता सध्या आम्ही आमचा लोड कमी करून आमचा म्हणजे समजा जर आम्ही हे ठेवले नसत्या, फॅकल्टी ठेवल्या नसत्या, अबॅकसचे टीचर्स ठेवले नसते,
तर कसं आहे, मुलांना शिकवणं सोडून आम्हाला एन्क्वायरी हँडलिंग करावी लागत होती. तर आता काय, आम्ही जर थोडं इम्पॉर्टंट मध्ये शिकवत असेल तर आम्ही आमच्या यांना पण सांगतो का थोडं एन्क्वायरी हँडल करा, किंवा मग जर आम्ही थोडं फ्री असेल तर आम्ही एन्क्वायरी हँडल करतो. आणि मेन म्हणजे तेच आहे. आणखीन कोणीतरी एक फ्रँचायझीचं मी थोडंसं म्हणजे नीट ऐकलं नाही का, बॅनर फाडले, हे केलं ते केलं, ते होत राहतं. मी कॉम्पिटिशनचे बॅनर छापले, म्हणजे बॅनर लावले होते 5x5चे, 6x6चे. ज्या दिवशी मी लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आउट झाले. म्हणजे आपण जो खर्च करतो तो इन्व्हेस्टमेंट आपली थोडीशी वायाला जाते, पण हरकत नाही. हा, आणि ह्या वेळेला मी माझ्या क्लासमध्ये जे डेकोरेशन मध्ये आहे ना, विनाईल्स लावणार आहे, म्हणजे लावलेले आहेत, ऑर्डर दिलेली आहे. आणि ते विनाईलचा फायदा असा होतो, जे पण एन्क्वायरी येतात आपल्याकडे बसतात त्यांना आपल्याला दाखवतो का, हे बघा 8 लेवलचे विद्यार्थी जे 8 लेवल क्रॉस करतात का, त्यांचं रेकग्नायझेशन स्टेजवर कसं होतं. जस्ट लाईक ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर युनिव्हर्सिटी जसं त्यांना ग्रॅज्युएशनची डिग्री देतं, टोपी देतं, बेल्ट देतं, बँड देतं, तसं एक विजन त्या मुलांना, पेरेंट्सला आपल्याला देता येतं. आणि त्याचा फायदा आपल्या ऍडमिशनसाठी खूप होतो. प्लस ज्या वेळेला आपले क्लास चालू असतात त्यावेळेला एन्क्वायरी येतात, तर त्या पेरेंट्सला आपली एन्क्वायरी देण्याच्या आधी जर आपण आपल्या मुलांचा डेमो त्यांना दाखवला का, ते मुलं म्हणजे पेरेंट्स आश्चर्यचकित होऊन ते ऍडमिशन लगेच करतात का, नाही माझ्याही मुलाला असे गणित करता यायला पाहिजे तोंडी. तर ते इम्पॉर्टंट आहे का तुमची एन्क्वायरीला डेमो दाखवणं गरजेचं आहे. बाकी जसं मॅडमने पण सांगितलं का पहिल्यांदा घरात घेत होत्या, तर आता माझे सुद्धा भरपूर म्हणजे मी बघितलेलं आहे का भरपूर जण असे घरातच घेतात. एक काय होईल, फार झालं तुम्ही जर शॉप घेतलं भाड्याचं तर 1 महिना 2 महिने तुम्हाला घरातून पैसे घालावे लागतील. पण जर एकदा ऍडमिशन सुरू झाल्या तर मग तुम्हाला घरातून पैसे घालावे नाही लागणार. जसं मी मागे एकदा सरांना सांगितलं होतं, भिकारी सुद्धा जेव्हा भीक मागायला सुरुवात करतो तर तो त्याच्या त्या प्लेटमध्ये स्वतःचे काही कॉइन्स टाकतो. कॉइन्स टाकतो, बरोबर आहे. कॉइन्स टाकतो, त्याच्यानंतर मग लोक अरे दिलेलं आहे चला आपण पण टाकू. तर तसं आहे, घरातून पैसे तुम्हाला टाकावे लागतील 1-2 महिने. त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन्स वाढल्या का तुम्ही अगदी इझिली ते तुमचं रेंट म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, ते तुम्ही तुमचं मॅनेज करू शकता. हा, आणि सरांनी जसं सांगितलं का आता म्हणजे एक 8 दिवसापूर्वी आम्ही प्लॉट घेतलाय. फार दिवसाची इच्छा होती का एक आपला संभाजीनगरमध्ये एक ठिकाणी प्लॉट पाहिजे. तर जे संभाजीनगरचे फ्रँचायझी मेंबर असतील त्यांना माहिती आहे, भांगशी माता गड माहिती असेल, तर त्या एरियाच्या जवळच आम्ही एक प्लॉट घेतला, त्याची रजिस्ट्री झाली. आणि आत्ताच मीटिंग चालू असतानाच आम्ही तिथे जस्ट पूजा करून आता आम्ही घरी आलेलो आहे. तर हे जे अचिव्हमेंट आहे, म्हणजे मला एखाद्या वेळेस असं भीती वाटते मनामध्ये का जर ही जी चॅम्प अबॅकसची फ्रँचायझी आम्ही घेतली नसती, योगेश देशमाने सर, आरती देशमाने मॅडम, सलमा मॅडम आणि संपूर्ण टीम जी चॅम्प मध्ये जर आम्ही सहभागी झालो नसतो तर आम्ही हे काहीच करू शकलो नसतो. तर त्याच्यासाठी पूर्ण जी चॅम्प टीमचे मी खूप खूप धन्यवाद. आणि गायडन्स असंच सर आमच्या पाठीशी आशीर्वाद राहू द्या, गायडन्स असंच राहू द्या. आणि हे आमच्या आर्मीमध्ये एक असतं रिफ्रेशर केडर म्हणतो आम्ही त्याला. तर हे रिफ्रेशर केडर असतो सर, हे म्हणजे बॅटरी फुल चार्ज होऊन जाते सर. आणि हे जर तुमचं गायडन्स आहे शाळेमध्ये सुरू करण्यासाठीच, तर इच्छा खूप आहे पण वेळ मॅनेज होत नाही सर. शाळेचा आणि आपला मॅनेज, शाळेवाले म्हणतात आमच्या टायमात या आणि त्यांच्या टायमात आपल्याला वेळ नसतो. तर तरी पण प्रयत्न करू सर, आम्ही पण परत कुठेतरी एखाद्या स्कूलवर आम्ही जाऊन व्हिजिट करून तुमच्या गायडन्स नुसार करू. हे ऑप्शनल आहे, हे आपलं करून सगळं करून जर आपल्याला जमलं तरच आपल्याला करायचंय, नाही तर जास्त लोड आपल्याला घ्यायचा नाहीये. तसं आपलं जे चालू आहे ते चांगलं सुरू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. सो ज्यांना करण्याची इच्छा आहे, ऍडिशनली ज्यांना अजून स्कोप आहे त्यांनी करावं. बाकी भावसार सरांना सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे. आणि सर मला ऑफिसला येऊन म्हणजे सरांनी स्पेशली मला सांगितलं, ऑफिसला येऊन मला खूप छान वाटलं म्हणजे. आणि सरांनी मला अजून एक गोष्ट सांगितली की सर आपली अचिव्हमेंट अशा लोकांसोबत शेअर करावी की जे आनंदित होतील याच्यापासून. म्हणजे आणि आपल्याला आनंद आहे सरांनी जे घेतलं असं
मला अशी इच्छा आहे सर्वांनीच घ्यावी. म्हणजे काही लोक कार घेतात आपल्या जीच्या अबॅकसचे, कोणी घर घेतं, कोणी म्हणजे ह्या सर्व गोष्टी सर्वांनीच कराव्यात आणि आपल्या कम्युनिटीमध्ये ते शेअर करावं. सर्वांनी त्याचं सेलिब्रेशन करणार आहे आणि सर्वजण आपल्यामध्ये ते पॉझिटिव्हली घेतील. म्हणजे त्याच्यामुळे सर म्हणत होते की आपण अशा लोकांना शेअर करूया की ज्यांना त्याच्यातून आनंद होईल. नाही तर काही लोकांना आजकाल असं झालेलं आहे की अचिव्हमेंटचा आनंद पण होत नाही, त्यांना त्रास होतो उलटा. तर अशा लोकांना शेअर करण्यापेक्षा आपल्या लोकांना आनंदच होईल या सगळ्या अचिव्हमेंटचा. होईल आणि त्याच्यापासून इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन पण मिळेल की येस आपल्याला पण करायचंय. येस, थँक्यू. तर बराच वेळ झालेला आहे, 8 जवळपास वाजलेले आहेत. आणि सर 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमच्या भावना पोचल्या. मंडळ आभारी आहे सर. धन्यवाद. येस येस, धन्यवाद सर. तर सर्वांना म्हणजे ऑब्विसली ज्यांना बोलण्याची संधी मिळाली, काही लोकांनी स्वतः बोलायचं म्हणून म्हटलं, काही लोकांना मी सांगितलं. आणि जर कोणाला अजूनही बोलायचं असेल तर म्हणजे आपल्याला वेळेचं पण कन्स्ट्रेंट आहे. कारण की रेकॉर्डिंग आता जवळपास मला असं वाटतं 6 वाजता आपण सुरुवात केली, 2 तासाची रेकॉर्डिंग झालेली आहे. तरी नेक्स्ट टाइमसाठी तुम्ही तुमच्या आयडियाज ठेवा आणि तरीही ज्यांना बोलायचं आहे मला कॉल करा, पर्सनली आपण बोलूयात. आणि आपण असंच पुन्हा पुन्हा भेटत राहू. आणि मीटिंगची फ्रिक्वेन्सी मागच्या 6 महिन्यामध्ये काय झालं की काही कारणास्तव मीटिंग आपल्या जास्त झाल्या नाही, पण आता मीटिंग आपण फ्रिक्वेंटली घेऊयात, जेणेकरून काहीतरी भेट आपली होते, काहीतरी आयडियाज एक्सचेंज होतात, मला पण काहीतरी शिकायला मिळतं, तुम्हाला सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं, एकमेकांच्या अनुभवातून सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. सो असंच आपण रोज मेहनत करूयात, रोज आपण नवीन शिकूयात, आपल्यावर आपण काम करूयात, आपण अजून इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये काय होईल ते आपण विचार करूयात आणि कोणताही अहंकार न बाळगता आपण पुढे जाऊयात. या आशेसोबत, या इन्स्पिरेशन सोबत आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊयात. आणि ही मीटिंग आता संपली असं मी जाहीर करतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. आणि अजून एक गोष्ट, स्टॉक डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, थोडं वेट करा, थोडं अजून चांगलं कसं करता येईल. त्यांना कसं होतंय, त्यांना खूप ऑर्डर आल्यानंतर ते लोक गोंधळून जातात, तर तुम्ही त्यांना थोडा सपोर्ट करा, त्यांच्यासोबत चांगलं कम्युनिकेशन करा. आणि तरी काही चुका त्या करताय तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाठवा, म्हणजे आम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे काही चुका होत आहे त्यांच्याकडून तर आम्हाला कळणं गरजेचं आहे. काय होतं की तुम्ही तिकडून तिकडच त्यांच्या एखादी चूक झाली तर तुम्ही आम्हाला सांगत नाही, आम्हाला कळत नाही, ते सुद्धा आम्हाला सांगत नाही. तर असं नको व्हायला. जर काही चुका स्टॉक डिपार्टमेंटच्या होत आहे कधी एखाद्या वेळेस, तर समजा लेट ऑर्डर तुमची निघतीये किंवा तुमचं समजा तुम्ही ऑर्डर दिली पण मग रिसिप्ट तुम्हाला मिळत नाहीये, तर त्याच्यामध्ये थोडा डिले होऊ शकतो. तुम्ही ऍडव्हान्समध्ये ऑर्डर द्या, 2 दिवस 3 दिवस ऍडव्हान्समध्ये ऑर्डर द्या, तुमच्याकडे स्टॉक ठेवा. आणि काही अडचणी तुम्हाला येत आहे तर आम्हाला व्हॉट्सअपला नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल. वी हॅव टू इम्प्रूव्ह डे बाय डे. जरी आपलं सिस्टम वाढतंय, जरी ऑर्डर वाढतंय, तरी त्याला कॅटर करण्यासाठी इथं स्टॉक डिपार्टमेंट जवळपास 6 ते 7 लोक आहेत. एक व्यक्ती नाही, तिथं 6 ते 7 लोक आता आहेत. आणि अजूनही लोक आपण वाढवू, अजूनही सगळ्या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू. तरी तुमचे फीडबॅक खूप महत्वाचे आहेत. आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, गरज वाटली तुम्हाला तर फोन सुद्धा करा. काही अडचणी आल्या तरी पण आम्हाला फोन करा. आणि मला वेळ असतो, आरती मॅडमला सुद्धा वेळ असतो, असं विचार करू नका की आम्हाला वेळ नाही म्हणून. आणि एखाद्या वेळेस नसला तर आम्ही कॉल बॅक करू. येस, आम्ही कॉल बॅक करू एखाद्या वेळेस नसला तरी पण. थँक्यू. ओके, बाय.